डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. तर आपण या व्हिडिओमध्ये सुरू करतो आहे आपला थर्ड चॅप्टर, ते आहे सी प्लस प्लस. आता सी प्लस प्लस 11th स्टँडर्डमध्ये हे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये सी प्लस प्लस हे कन्सेप्ट समजलं तर तुम्हाला हे कन्सेप्ट 12thमध्ये पण क्लिअर होईल, कारण सेम चॅप्टर तुम्हाला 12thमध्ये पण आहे. 11thमध्ये आपण जे डिस्कस करतो आहे दॅट इज जस्ट द बेसिक्स ऑफ सी प्लस प्लस, आणि 12thमध्ये आपण जे डिस्कस करणार आहेत ते आहे ॲडव्हान्स सी प्लस प्लस. ठीक आहे, ॲडव्हान्स सी प्लस प्लस आपण आपल्या 12thमध्ये डिस्कस करू. 11thमध्ये फक्त आपल्याला बेसिक सी प्लस प्लस डिस्कस करायचं आहे. सी प्लस प्लस एक खूप इम्पॉर्टंट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, एक हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे बरं का. एक हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला दुसरं कोणताही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायचं असेल तर तुम्ही आधी सी प्लस प्लस पासून सुरू करू शकता, कारण सी प्लस प्लसमध्ये जे फंक्शन्स असतात, जे ऑब्जेक्ट्स असतात, जे क्लास असतात, जे व्हेरिएबल्स असतात, दॅट इज सिमिलर टू द अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस ऑल्सो. तर तुम्ही आधी हे तुमचं परफेक्ट करून घेतलं ना तर तुम्ही कोडिंगच्या लाईनमध्ये तुम्ही एक खूप चांगलं कमांड अचीव करू शकता. आणि सी प्लस प्लस हे असा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जे तुम्ही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम स्टेटमेंट पण इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर तुम्ही ऐकलंच असेल सी प्लस प्लस हे खूप इम्पॉर्टंट एक प्रोग्रामिंग लँग्वेज असतो. आपल्या CS मध्ये याला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो. जर तुम्ही मला विचारलं की CS1मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर काय आहे, मी सांगेल की सी प्लस प्लस आहे, कारण हे परत तुमच्या 12thमध्ये आणि 12thमध्ये सगळ्यात हायेस्ट वेटेज, बोर्ड एक्झाममध्ये पण सगळ्यात हायेस्ट वेटेज सी प्लस प्लस या चॅप्टरला असतो. ठीक आहे, फक्त लेक्चर ऐकून घेणं हे व्हॅलिड नाही आहे, चुकीचा अप्रोच आहे. तुम्ही हे लेक्चर ऐकून पण घ्या आणि सोबत नोट्स पण मेंटेन करा. तुमच्या CS च्या नोटबुकमध्ये याचे नोट्स व्यवस्थित लिहा, कारण जो स्टुडंट नोट्स प्रॉपर मेंटेन करेल विथ प्रॉपर टेबल, विथ प्रॉपर कोड. आपण या लेक्चरमध्ये टर्बो सी प्लस प्लसवरती मी तुम्हाला लाईव्ह कोडिंग पण करून दाखवणार आहे बरं का. मी तुम्हाला लाईव्ह सी प्लस प्लस कोड पण करून दाखवणार आहे. मी ज्यावेळेस कोड करतो तसा कोड तुम्ही पण नंतर ट्राय केलं पाहिजे. हे सगळं तुम्ही तुमच्या एंडवरनं केलं तरच तुम्ही समजू शकता, नाहीतर मग 12thमध्ये परत मुलांना परत समजत नाही कोडिंग वगैरे. ठीक आहे, लेट स्टार्ट द चॅप्टर कॉल्ड एज सी प्लस प्लस. आधी आपण याचं इंट्रोडक्शन बघू, चॅप्टर काय आहे, या चॅप्टरमध्ये काय दिले. सो लेट्स स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन. सी इंट्रोडक्शनमध्ये काय दिले, सी प्लस प्लस इज डेव्हलप्ड. हे तुमच्या 11th स्टँडर्डच्या CS टेक्स्टबुकमधलं एकदम पहिलं पेजमधले काही पॉईंट्स आणलेत मी. आता हे तुम्हाला आन्सर द फॉलोइंगमध्ये विचारणार नाही, हे तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQसाठी इम्पॉर्टंट आहे. सी प्लस प्लस इज डेव्हलप्ड बाय बिजान स्ट्राउस्ट्रप इन 1980 ॲट बेल्स लॅब. हे तुम्हाला माहिती पाहिजे, MCQमध्ये विचारू शकतात. सी प्लस प्लस इज सुपरसेट ऑफ सी लँग्वेज. आधी ना सी लँग्वेज होता, मग सी लँग्वेजला आपण मॉडिफाय केलं, सी लँग्वेजला आपण थोडं ॲडव्हान्स केलं आणि त्यालाच आपण म्हणतो सी प्लस प्लस. सो सी प्लस प्लस जे आहे ते सुपरसेट आहे सी लँग्वेजचा. सी प्लस प्लस इज एक्स्ट्रीमली पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज. आता आजच्या डेटमध्ये तुम्ही बघू शकता प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सी प्लस प्लस एक खूप पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. बरं, कारण जर तुम्ही हे लँग्वेज शिकले तर तुम्हाला दुसरे लँग्वेज ऑटोमॅटिकली इझी वाटेल. सी प्लस प्लस programs are fast, efficient with number of qualities. C plus plus programs are also very fast. It is very efficient and we can code for a very complex problem statement in a very easy way. म्हणजे तुम्ही एखादा डिफिकल्ट क्वेश्चनला पण एकदम इझिली कोडिंग करू शकता बाय युझिंग सी प्लस प्लस. सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज इज केस सेन्सिटिव्ह. आता केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, कॉमा, फुल स्टॉप, डबल इन्व्हर्टेड कॉमा, इन्सर्शन ऑपरेटर, एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर, हे काही जरी मिस झालं तुमच्या कोडिंगमध्ये, एक छोटंसं कॉमा जरी मिस असेल ना तरी तुमचं आउटपुट येणार नाही, कारण हे लँग्वेज जे असतो ते केस सेन्सिटिव्ह असतो. एक जरी छोटा मिस्टेक, एक जरी स्पेलिंग मिस्टेक, समजा मला लिहायचं होतं हॅश इन्क्लूड, असं लिहायचं होतं हॅश इन्क्लूड, मी हॅश इन्क्लूड लिहिताना ना हे मिस केलं, मी फक्त असं लिहिलं तर माझं स्पेलिंग मिस्टेक झाला. समजा स्पेलिंग मिस्टेक झालं तर तुमचं काहीच आउटपुट येणार नाही, तुमचा पूर्ण कोड म्हणजे कंपाईलच होणार नाही. तुमचा पूर्ण कोड कंपाईल होताना तुम्हाला एरर्स भेटणार आणि यू कॅनॉट रन युअर कोड. तुमच्या कोडिंगमध्ये एक जरी छोटं मिस्टेक झालं तरी तुमचं आउटपुट येणार नाही. आता सी प्लस प्लस हे आपण कशासाठी वापरतो माहिती आहे का, भरपूर ॲप्लिकेशन्स आपण बनवू शकतो. ठीक आहे, आपण भरपूर ॲप्लिकेशन्स बनवू शकतो, आपण भरपूर इनपुट आउटपुट ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, आपण ॲरिथमेटिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, आपण लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. म्हणजे आपण एक इनपुट दिलं ना, युजरने एक इनपुट दिलं ना, त्याला एक आउटपुट भेटणार, असं कोडिंग आपण करू शकतो इथं, नाही का. इनपुटच्या वरती काहीतरी एक लॉजिक असतो, त्या लॉजिकच्या बेसिसवरती आपल्याला एक आउटपुट भेटतो. सो दिस इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. आय होप तर सगळ्यांना कळते प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे.
तुम्ही एखादा इनपुट दिलं तर तुम्हाला त्याच्या बेसिसवरती एक आउटपुट भेटला पाहिजे, त्याच्या बेसिसवरती एक आउटपुट जनरेट झाला पाहिजे, त्यालाच आपण म्हणतो प्रोग्रामिंग लँग्वेज. C++ इज अ व्हेरी पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज अँड इट इज अ सबसेट ऑफ इट इज अ सुपरसेट म्हणजे सी लँग्वेजला अपग्रेड करून आपण C++ हे आणतो. आता C++चे अजून काही इंट्रोडक्शनचे पॉईंट्स आहेत, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. C++ रन करण्यासाठी तुम्हाला काही सॉफ्टवेअरची गरज असते, दॅट इज टर्बो C++, Erlang C++, Visual C++ आर द सॉफ्टवेअर्स विच कॅन बी यूज टू रन द C++ प्रोग्राम. आपण आपल्या सिलेबसमध्ये वापरणार आहे टर्बो C++. ठीक आहे, वी आर गोइंग टू यूज द टर्बो C++ इन आर सिलेबस. C++ प्रोग्राम कॅन बी रिटन इन एनी टेक्स्ट एडिटर. हां, तुम्ही कोणत्याही टेक्स्ट एडिटरमध्ये C++चे प्रोग्राम लिहू शकता. रन करण्यासाठी तुम्हाला हे सॉफ्टवेअर लागतील. आफ्टर रायटिंग प्रोग्राम सेव्ह सोर्स फाईल विथ फाईल नेम .cpp. दॅट इज तुमचा फाईल नेम जे असतो ना त्याला .cpp एक्सटेन्शन असला पाहिजे. फाईल नेम काय द्या, जसं की मी फाईल नेम MSA देतो, MSA. फाईल नेम नंतर त्याचं एक्सटेन्शन .cpp असलाच पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे कम्प्युटरमध्ये प्रत्येक फाईलला ना एक एक्सटेन्शन असतो. जसे C++ फाईलला कंपल्सरी एक्सटेन्शन काय असतो .cpp. MCQ मध्ये विचारू शकतात. ठीक आहे, फाईल नेम तुम्ही काय द्या पण त्याच्यानंतर .cpp हे असलंच पाहिजे. रन C++ प्रोग्राम कोडिंग शुड बी एरर फ्री. हां, तुमच्या कोडमध्ये एरर नसला पाहिजे. तर आपल्याला कसं कळणार की एरर आहे की नाही, तर तुम्ही तुमच्या कोडला रन करायच्या आधी ना तुम्ही तुमच्या कोडला कंपाईल करू शकता. कंपाईल काय आहे, मी तुम्हाला वाटलं सर एक कोड C++ वरती रन पण करून दाखवणार आहे. कंपाईल काय, कंपाईल केल्यानंतर तुम्हाला कळणार की तुमच्या कोडिंगमध्ये काय एरर्स आहेत की नाही, आणि तुमच्या कोडिंगमध्ये काय एरर्स असेल तर तुम्हाला कळून जाईल की कोणत्या लाईन नंबरवरती कोणता एरर आहे. मग तुम्ही काय करणार, ते एररला तुम्ही काढणार आणि मग तुम्ही तुमच्या कोडला रन करणार. कंपाईल केल्याने आपल्याला कळेल की आपल्या कोडिंगमध्ये काय एरर्स आहेत की नाही. तुम्हाला C++ कोड रन करायचा असेल तर तुमचा कोड एरर फ्री पाहिजे, नाहीतर तुम्ही कोड रन करू शकत नाही. Compiler is a software tool which is doing this job. Which job? It is going to check whether there is any errors or not. Right? So who is going to check whether there is any errors or not? So the compiler हा एक सॉफ्टवेअर आहे आणि हा चेक करतो की तुमच्या कोडमध्ये एरर्स आहे की नाही. ठीक आहे, कंपायलर कन्वर्ट्स द सोर्स फाईल इनटू द ऑब्जेक्ट फाईल. हा, आपण सेव्ह करताना कसं सेव्ह करतो, .cpp ने सेव्ह करतो. आता तुमचा कंपायलर काय करतो, त्याला .obj मध्ये कन्वर्ट करतो, ऑब्जेक्ट फाईल. बिकॉज C++ इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. हे तुम्हाला 12th मध्ये समजेल खूप जास्त. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असल्यामुळं आपलं आपण आपल्या CPP फाईलला ऑब्जेक्ट फाईलमध्ये कन्वर्ट करतो. पण हे काम कोण करतं, हे तुमचं कंपायलर करतो. हे तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही फक्त .cpp मध्ये फाईल सेव्ह करा. .cpp मध्ये सेव्ह करा. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या कोडला कंपाईल करताल, कंपाईल काय असतं, रन काय असतं, सगळं तुम्हाला 2 मिनिटांनी सांगतो मी, ऐकून घ्या फक्त आता. ठीक आहे, .obj फाईलमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, चलो आय होप सो सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे. सिम्पल स्ट्रक्चर ऑफ C++. आता ना आपण एकदम सगळ्यात बेसिक कोड C++ करू, म्हणजे याच्यापेक्षा सिम्पल कोड C++ मध्ये नाही आहे बरं का. सगळ्यात बेसिक कोड आपण करू, सगळ्यात बेसिक कोड करू टू प्रिंट समथिंग. सगळ्यात बेसिक कोड आपण काय प्रिंट करू, आपण ना मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी असं आपण प्रिंट करू C++ ला यूज करून. ठीक आहे, आपण C++ ला यूज करून मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी असं फक्त प्रिंट करू, बाकी काय नाही करायचं. तर फक्त मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी असं प्रिंट करायचं आहे. तर याचं कोडिंग आपण डिस्कस करू. ठीक आहे, याचं कोडिंग आपण डिस्कस करू. ठीक आहे, पहिलंच कोड आहे म्हणून मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. तर मी तुम्हाला आधी व्हाईट बोर्डवरती एक्सप्लेन करतो. व्हाईट बोर्डवरती एक्सप्लेन झालं की मग आपण त्याला टर्बो C++ वरती पण रन करू. ठीक आहे, तर काय करायचं आपल्याला, बेसिकली आपल्याला एक सिम्पल कोड लिहायचं. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यात आधी C++ कोडिंग करताना हेडर फाईल द्यावा लागतो. कोणता फाईल द्यावा लागतो, हेडर फाईल. सगळ्यात आधी तुम्हाला हेडर फाईल डिफाईन करण्यासाठी हॅश द्यावा लागतो. ठीक आहे, हॅश. मग तुम्हाला लिहावा लागतो इन्क्लूड. काय लागतो, हॅश इन्क्लूड. मग या अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये तुम्हाला हेडर फाईल डिक्लेअर करावं लागतं. तर सगळ्यात पहिलं हेडर फाईल जे C++ मध्ये असतो, टर्बो C++ मध्ये असतो, दॅट इज हॅश इन्क्लूड iostream.h. लक्षात राहू दे. ठीक आहे, सगळ्यात पहिला हेडर फाईल. हे बघा, C++ कोडिंग करताना सगळ्यात आधी तुम्हाला हेडर फाईलपासून सुरू करावा लागतो. जर तुम्ही हेडर फाईल नाही दिलं तर तुम्ही तुमच्या कोडिंगमध्ये काही फीचर्स ॲक्सेस करू शकत नाही. आता हे हेडर फाईल दिल्याने माझा काय फायदा आहे, आता हेडर फाईल दिल्याने तुम्ही तुमच्या कोडिंगमध्ये ना 2 गोष्टीचा वापर करू शकता. एक असतो Cin आणि एक असतो Cout. आता हे 2 फीचर्सचा तुम्ही यूज करू शकता. आता Cin म्हणजे काय, तुम्हाला कोडिंगमध्ये समजा काय इनपुट द्यायचं असेल, कोडिंगमध्ये तुम्हाला काय इनपुट द्यायचं असेल तर तुम्ही Cin
फीचरचा वापर करू शकता. आणि समजा तुम्हाला काय आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही सी आउट याचा वापर करू शकता. पण सी इन आणि सी आउट याचा वापर करण्यासाठी कोणता हेडर फाईल तुम्हाला सपोर्ट करतो? iostream.h. येस, iostream.h हा हेडर फाईल तुम्हाला हे फीचर्स देण्यामध्ये सपोर्ट करतो. समजा तुम्ही हे हेडर फाईल दिलंच नाही, तर तुम्ही हे पण यूज करू शकत नाही. समजतंय का? तुम्ही हे हेडर फाईल दिलं नाही तर तुम्ही हे पण यूज करू शकत नाही. चलो, सो आय होप सो फर्स्ट हेडर फाईल तुम्हाला क्लिअर आहे. सेकंड हेडर फाईल जे असतो दॅट इज हॅश इन्क्लूड conio.h. हे कंपल्शन नाही आहे, पण जर तुम्ही कन्सिक्युटिव्हली कोड रन करत असाल, एकानंतर एक बॅक टू बॅक कोड रन करत असाल, तर तुम्हाला हा हेडर फाईल द्यावा लागतो. कारण हे हेडर फाईल यूज केल्यामुळं तुम्हाला 2 फीचर्स भेटतात. कोणते फीचर्स भेटतात? क्लिअर स्क्रीन, CLRSCR, आपण याला असं म्हणतो क्लिअर स्क्रीन. आणि आपल्याला अजून एक फीचर भेटतो, त्याला आपण म्हणतो गेट CH. आपण असे 2 फीचर्स यूज करू शकतो. ठीक आहे. आता क्लिअर स्क्रीन म्हणजे काय? मी कन्सिक्युटिव्हली 5 कोड रन करणार आहे. पहिलं कोड, दुसरं कोड, तिसरं कोड, चौथं कोड, 5वं कोड. आता काय होतं, क्लिअर स्क्रीन दिल्याने काय होतं, प्रत्येक वेळेस माझं आउटपुट आल्यानंतर माझं स्क्रीन पूर्ण क्लिअर होतो. अच्छा, क्लिअर स्क्रीन नाही दिलं तर काय होतं, मी तुम्हाला सांगतो बघा. मी पहिलं कोड रन केलं, त्याचा आउटपुट आलं 10. मी दुसरं कोड रन केलं, त्याचा आउटपुट आला 12. मी तिसरा कोड रन केलं, त्याचा आउटपुट आला 13. मी तिसरा कोड रन करताना पहिले 2 आउटपुट काय करतायत हे नसले पाहिजेत ना, म्हणजे माझं स्क्रीन क्लिअर झाला पाहिजे. सो वी यूज द क्लिअर स्क्रीन. तुम्ही ज्या वेळेस तुमचा कोड रन करताना प्रिव्हियस आउटपुट क्लिअर करू शकतो आपण. प्रिव्हियस आउटपुट, समजा तुम्ही क्लिअर स्क्रीन नाही दिलं तर तुमच्या स्क्रीनवरती प्रिव्हियस आउटपुट डिस्प्ले होणार. समजते का? प्रिव्हियस आउटपुट तुम्हाला नको आहे. प्रिव्हियस आउटपुट नको असेल तर तुम्ही क्लिअर स्क्रीन करू शकता. तुम्ही ज्यावेळेस कोड रन करता त्यावेळेस तुम्हाला प्रिव्हियस आउटपुट काय भेटणार नाही. आणि गेट CH काय असतो? गेट CH तुम्हाला तुमच्या कॅरेक्टर्सला गेट करण्यासाठी गेट CH असतो. नंतर तुम्हाला हे सगळं काय आहे तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा, क्लिअर स्क्रीन गेट CH मध्ये आपण आपल्या कॅरेक्टरला गेट करू शकतो आणि तसं आपण पुढं कोडिंग करू शकतो. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? त्याच्यानंतर आपण स्टार्ट करतो, मेन फंक्शन डिफाईन करतो, वॉइड मेन. मेन फंक्शन कसं डिफाईन करायचं रे? वॉइड मेन. ओके, वॉइड मेन. आपण डिफाईन करतो वॉइड मेन. ठीक आहे, पॅरेंथेसिस. ज्यावेळेस आपण फंक्शन डिफाईन करतो ना त्यावेळेस आपण पॅरेंथेसिस देतो. आपल्या पूर्ण C++ कोडमध्ये ना हाच मेन फंक्शन असतो. दिस इज द मेन फंक्शन. आपल्या C++ कोडमध्ये देअर कॅन बी ओनली 1 मेन फंक्शन. फक्त एकच मेन फंक्शन असू शकतो, एकपेक्षा जास्त मेन फंक्शन नसणार नाही. तुम्हाला कसं काय कळणार मेन फंक्शन कोण आहे? मेन हे वर्ड असतो ना, मेनच्या समोर जर पॅरेंथेसिस असेल तर समजून घ्या की हे मेन फंक्शन आहे. समजलं का? तर मेन फंक्शनच्या आतमध्ये आपण डिफाईन करू फंक्शन म्हणजे काय? कर्ली ब्रेसेस ओपन होतो, कर्ली ब्रेसेस क्लोज होतो. या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये तुम्ही जे लिहिता त्याला आपण म्हणतो मेन. आता हे वॉइड काय असतो? वॉइड एक डेटा टाईप आहे बरोबर. काय तुम्हाला कळेल हळूहळू, जेवढं ॲक्सेप्ट होतं ना तेवढं तुम्ही आता फिक्स करून घ्या तुमच्या माइंडमध्ये. वॉइड एक डेटा टाईप असतो जे काही रिटर्न करत नाही, विच हॅज नो रिटर्न टाईप. वॉइड इज अ डेटा टाईप विच हॅज नो एनी रिटर्न टाईप. समजेल तुम्हाला 2 मिनिटांनी. पण एवढं लक्षात ठेवा, मेन फंक्शनच्या आतमध्ये आपण कोडिंग लिहितो. हे बघा, स्ट्रक्चर समजतंय का? सगळ्यात आधी हेडर फाईल यूज केल्याने तुम्ही काही फीचर्सला यूज करू शकता. अच्छा, तुम्ही काही स्टुडंट सांगतात सर हेडर फाईल यूज नाही केलं तर काय होईल? तुम्ही हे फीचर्सला यूज करू शकत नाही. आणि मेन फंक्शनच्या आतमध्ये तुमचा ॲक्च्युअल कोडिंग असतो. परत एकदा सांगतो, मेन फंक्शनच्या आतमध्ये तुमचा ॲक्च्युअल कोडिंग असतो. आणि मेन फंक्शन कोण आहे? वॉइड मेन. वॉइड मेन हा तुमचा मेन फंक्शन आहे. ठीक आहे, चलो आता याच्यामध्ये मी लिहितो. आता याच्यामध्ये मला आधी क्लिअर स्क्रीन करावं लागेल. ठीक आहे, वॉइड मेन च्या नंतर मला क्लिअर स्क्रीन करावं लागेल, CLRSCR. ठीक आहे, क्लिअर स्क्रीन हे करावं लागेल. ठीक आहे, क्लिअर स्क्रीन सेमीकोलन असं द्यावं लागेल, म्हणजे माझा प्रिव्हियस आउटपुट मी क्लिअर करू शकतो. ठीक आहे, मी माझा प्रिव्हियस आउटपुट क्लिअर करू शकतो. इन केस काय असेल तर, नसेल तर नो प्रॉब्लेम, पण असेल तर आपण क्लिअर करू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण डायरेक्टली आपल्याला फक्त प्रिंट करायचं मॅट्रिक्स सायन्स आहे बरोबर. तर मी इथं लिहिणार सी आउट. आपल्याला ऑपरेटर द्यावं लागेल आणि डबल कोट्स आपल्याला ओपन करावं लागेल. डबल कोट्समध्ये तुम्ही जे काही लिहिताल ते ॲज इट इज प्रिंट होतो. आपण इथं लिहू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. ठीक आहे, डबल कोट्सला क्लोज करा आणि सेमीकोलन द्या. सेमीकोलन इंडिकेट्स एंड ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे, लक्षात राहू द्या, सेमीकोलन काय इंडिकेट करतो? एंड ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे, आता चला एवढंच करायचं होतं. गेट CH लिहा. जे तुमचं कोड ज्यावेळेस बंद होतो त्यावेळेस गेट CH लिहा आणि कोड ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस क्लिअर स्क्रीन लिहा.
बस क्लोज द कर्ली ब्रेसेस. एवढंच आहे आपलं कोड. एवढं कोड जर तुम्ही केलं तर तुम्हाला आउटपुट भेटून जाईल. ठीक आहे. क्लोज. तुम्हाला सांगतो टर्बो C++ इन्स्टॉल कसं करायचं. ठीक आहे. तुमच्या पीसीमध्ये टर्बो C++ इन्स्टॉल कसं करायचं आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या कम्प्युटरवरती हे सगळं इन्स्टॉल करून स्वतःहून ट्राय करून बघायचं. ठीक आहे. हे बघा. तर काय करायचं, इथं आधी तुम्हाला टाकावं लागेल डाउनलोड टर्बो C++. ठीक आहे. तुम्ही ज्या वेळेस इथं सर्च करता डाउनलोड टर्बो C++, म्हणजे गुगलवरती नॉर्मली सर्च करा. ठीक आहे. गुगलवरती काय करा, नॉर्मली सर्च करा डाउनलोड टर्बो C++. पहिला ऑप्शन दिसतो का तुम्हाला? दुसरं काही वेबसाईट ओपन करू नका बरं. पहिला ऑप्शन दिसतो का डाउनलोड टर्बो C++, डेव्हलपर इनसायडर. हेच ओपन करायचा. हाच वेबसाईट तुमचा ओपन झाला पाहिजे आणि इथं तुम्हाला एक बटन दिसत असेल डाउनलोड टर्बो C++. मी क्लिक करत नाही कारण मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं. तुम्ही बघू शकता व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मी जस्ट डाउनलोड करून ठेवलं होतं. ठीक आहे. बघू शकता एक फोल्डर डाउनलोड होते. ते फोल्डर डाउनलोड झाल्यानंतर त्या फोल्डरला ओपन करा. टर्बो C++ एक फोल्डर असेल ते पण ओपन करा. तुम्हाला एक सेटअप दिसेल. बरोबर. आता हे डाउनलोड होण्यासाठी 2 मिनिटं लागेल, पण माझं नेट थोडं स्लो आहे तर मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवले. तर तुम्हाला हा रन करू नका बरं का. हा रन करा. सेटअप ॲप्लिकेशन म्हणून असतो ना, त्याला रन करा. मी तुम्हाला रन करून इन्स्टॉल करून दाखवतो कसा इन्स्टॉल करायचा टर्बो C++. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस ह्या सेटअपला ओपन करता ऑटोमॅटिकली हे असं रन होतो. हां. आता काय करायचं, फक्त नेक्स्ट करायचं. नेक्स्ट हे काय टर्म्स अँड कंडिशन्स असतात त्याला ॲक्सेप्ट करा आणि नेक्स्ट करा. इन्स्टॉलवर क्लिक करा. एक आहेत इथं येस करा. 1-2 मिनटं लागेल. 1 मिनटं लागेल. इन्स्टॉल होऊन जाईल. झालं पण इन्स्टॉल. ठीक आहे. आता तुम्हाला एक ऑप्शन असेल लॉन्च द प्रोग्राम, त्याला ओके करा आणि तुम्ही ओपन करू शकता आणि तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरती पण बघू शकता. ठीक आहे. तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरती पण बघू शकता. तर बघा तुम्हाला दिसतंय टर्बो C++ इन्स्टॉल झालेले. आधी नव्हता, आता इन्स्टॉल झाले. ठीक आहे. तर तुम्ही ज्यावेळेस फिनिश बटनवरती क्लिक करता, फिनिश बटनवरती क्लिक केल्यानंतर असा एक स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होतो आणि आता तुमच्या कम्प्युटरमध्ये, आता माझ्या कम्प्युटरमध्ये मी टर्बो C++ हे इन्स्टॉल केले. तुम्हाला एक बटन दिसत असेल स्टार्ट टर्बो C++. जर स्टार्टवर क्लिक केलं तर झालं ओपन. ठीक आहे. पण ज्यावेळेस टर्बो C++ ओपन करताना तुम्हाला दिसतंय का इथं hello.c. हे ऑलरेडी आता तुमच्यासमोर ना सीचे फोल्डर्स ओपन झालेत. आपण काय करतोय रे, आपण C++ करतोय. आपण सी करत नाहीये, आपण काय करतोय C++ करतोय. जर एखादा स्टुडंट इथं कोड टाईप करेल आणि कंपाईल करायला गेला आणि त्याला खूप एरर्स भेटणार कारण तुम्ही सी मध्ये करताय. दिसतंय का तुम्हाला सी? तर काय करायचं, पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस न्यू टर्बो C++ डाउनलोड करता तर फाईलवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय न्यू वरती क्लिक करायचं. आता तुम्हाला दिसतोय का नो नेम डॉट CPP. हां, मी तुम्हाला पहिलं स्लाइडवर काय सांगितलं होतं, CPP इज द एक्सटेन्शन. CPP इज द एक्सटेन्शन ऑफ टर्बो C++. ठीक आहे. हां, आता हे बघा खूप छोटं स्क्रीन आहे. तुम्ही ह्याला फुल स्क्रीन करू शकता. तुम्हाला एक ॲरो दिसत असेल इथं, बरोबर. मी या ॲरोवरती क्लिक केलं तर हे फुल स्क्रीन होऊन जाईल. आता तुम्ही इथं तुमचा कोड टाईप करू शकता. ठीक आहे. चलो आता तुम्हाला मी ऑलरेडी व्हाईट बोर्डवरती सगळं डिस्कस केले. मी डायरेक्ट इथं कोडिंग स्टार्ट करतो. हॅश इन्क्लूड INCLUDE. स्पेलिंग मिस्टेक झालं नाही पाहिजे. स्पेलिंग मिस्टेक झालं तर आउटपुट येणार का? नाही. बिकॉज C++ इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. हॅश इन्क्लूड iostream .h. सगळ्यांनी ट्राय करा बरं का. हे तुम्ही वाटलं तर नंतर पूर्ण कोड कंप्लीट झाल्यानंतर स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही पण तुमच्या लॅपटॉप किंवा पीसीमध्ये ट्राय करू शकता. ठीक आहे. मोबाईल फोनमध्ये होत नाही बरं का. आता भरपूर मुलं मोबाईल फोनसाठी ट्राय करत असतील पण मोबाईल फोनमध्ये होत नाही. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, टर्बो C++ आणि C++ मध्ये डिफरन्स आहे. तुम्ही इंटरनेटवरती जर सर्च केलं ना तर ते तुम्हाला ना C++ चे कोड देतील. टर्बो C++ चे कोड नाही भेटणार. ठीक आहे. हॅश इन्क्लूड कोनिओ. स्पेलिंग चुकला बघा. स्पेलिंग चुकलं तर आउटपुट येणार नाही. INCLUD हॅश इन्क्लूड कोनिओ CONIO. कोनिओ म्हणजे कन्सोल इनपुट आउटपुट. कोनिओ डॉट एचचा फुल फॉर्म काय असतो रे? कन्सोल इनपुट आउटपुट .h. आणि IOStreamचा फुल फॉर्म काय असतो? IOStream. हे तुम्हाला दिसतो का IOStream? ठीक आहे. हे तुम्हाला दिसत असतं IOStream, बरोबर. IOStream म्हणजे इनपुट आउटपुट स्ट्रीम. .h म्हणजे हेडर फाईल. कोनिओ म्हणजे CON म्हणजे कन्सोल. IO म्हणजे इनपुट आउटपुट आणि .h म्हणजे हेडर फाईल. ठीक आहे. कन्सोल इनपुट .h. आता IOStream यूज केल्याने तुम्ही सी इन सी आउटचे फीचर यूज करू शकता आणि कन्सोल इनपुट आउटपुट केल्याने तुम्ही क्लिअर स्क्रीन गेट CHचा फीचर यूज करू शकता. ठीक आहे. तुम्ही याच्यानंतर काय करता, मेन फंक्शन डिफाईन करता. वॉइड मेन, एकच मेन फंक्शन असतो वॉइड मेन आणि मेन फंक्शन समोर पॅरेंथेसिस हे असला पाहिजे. ट्वेल्थमध्ये तुम्ही शिकणार आहात हे पॅरेंथेसिस जे असतो ना, पॅरेंथेसिस
पॅरेंथेसिसच्या आतमध्ये ना आपण आर्ग्युमेंट्स पास करतो. हे सगळं तुम्हाला 12th मध्ये कळेल. ठीक आहे. आता मेन फंक्शन कसं सुरू होतो, कर्ली ब्रेसेस ओपन केल्यानंतर मेन फंक्शन सुरू होतो. बरोबर. आता आपल्याला क्लिअर स्क्रीन करावं लागेल. CLRSCR. क्लिअर स्क्रीन म्हणजे प्रिव्हियस आउटपुट काय असेल तर ते क्लिअर होईल, नाहीतर मग प्रिव्हियस आउटपुट परत तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होणार. ठीक आहे. क्लिअर स्क्रीन केलं. आता आपल्याला काय करायचं होतं, फक्त डिस्प्ले करायचं होतं. तर सी आउट आणि तुम्हाला हा ऑपरेटर यूज करावा लागेल. ठीक आहे. याला आपण म्हणतो इन्सर्शन ऑपरेटर. याला आपण काय म्हणतो, इन्सर्शन ऑपरेटर. ठीक आहे. आणि डबल कोट्समध्ये तुम्ही जे लिहिताल ते सेम ॲज इट इज प्रिंट होईल. आता मला काय प्रिंट करायचं होतं, मॅट्रिक्स. आता बघा रेड कलरमध्ये येतोय म्हणजे ते ॲज इट इज प्रिंट होणार. रेड कलरमध्ये जे येत असेल ते ॲज इट इज प्रिंट होतं. ठीक आहे. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. ठीक आहे. MSA. ठीक आहे. तुम्ही जे काही लिहिताल ना ते ॲज इट इज प्रिंट होतो. हां, एकदा तुम्ही डबल कोट्स बंद केलं त्याच्यानंतर तुम्ही काय टाईप करता, कलर चेंज होते की नाही. आता मला परत हे प्रिंट करायचं, हे नाही प्रिंट होणार. ग्रीन कलरमध्ये आलं म्हणजे हे प्रिंट होणार नाही. डबल कोट्समध्ये आपण जे लिहितो तेच प्रिंट होतो. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक लाईन मेन फंक्शनमध्ये प्रत्येक लाईन एंड झाल्यानंतर सेमिकोलन देतो. सेमिकोलन इंडिकेट्स एंड ऑफ स्टेटमेंट. बरोबर. मला एवढंच करायचं होतं. ठीक आहे. आता मी गेट CH करतो सो दॅट आय विल गेट द आउटपुट. गेट CH म्हणजे गेट द कॅरेक्टर्स. बरोबर. आणि मला कर्ली ब्रेसेस क्लोज करावं लागेल. ठीक आहे. बस समजलं का सगळ्यांना कोडिंग कसं करायचं. हे एक सगळ्यात सिंपल कोड आहे आणि सगळ्यात बेसिक कोड आहे. याच्यापेक्षा बेसिक कोड C++ कोणताच नाही आहे. तुम्ही म्हणता सर सगळ्यात सोपा कोड सांगा मला. C++ ना सगळ्यात सोपा कोड घ्या आधी, कारण आम्ही आता जस्ट 11th आहे, आम्हाला काहीच माहीत नाही आहे. अरे हे सगळ्यात सोपा कोड आहे, याच्यापेक्षा सोपा कोड नाहीच आपल्याकडे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आधी तुम्ही डायरेक्टली आता मला ना याचा आउटपुट बघायचं आहे. मी तर कोडिंग केलं बरोबर. आय वॉन्ट टू गेट द आउटपुट. तर ना तुम्हाला आधी कंपाईल करावं लागतो. तुम्ही डायरेक्टली आउटपुट तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही डायरेक्टली कोडला रन करू नका बरं का. हे तर तुम्हाला 2 ऑप्शन्स आहे, कंपाईल रन. डायरेक्टली इथं रन करू नका आणि कंपाईल करा. शॉर्टकट की बघून घ्या बरं का. कंपाईलचं शॉर्टकट की काय, Alt F9. रनचं शॉर्टकट की काय, Ctrl+F9. ठीक आहे. शॉर्टकट कीने शक्यतो इझी होईल. ठीक आहे. सर कंपाईल करा. हां, कंपाईल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसते सक्सेस. हां, इथं तुम्हाला सक्सेस असं भेटलं पाहिजे. एरर्स 0 आहे, वॉर्निंग पण 0 आहे. ठीक आहे. लाईन्स कंपाईल्ड, एवढे लाईन्स कंपाईल झालेत, पण आपल्याकडे एरर्स पण काही नाही आहे आणि वॉर्निंग पण काही नाही आहे. तुम्ही समजा काहीतरी मिसिंग, आता माझं कोड बरोबर आहे म्हणून काय एरर आलं नाही आहे, पण तुम्ही ज्यावेळेस कंपाईल करता त्यावेळेस तुमच्याकडे काय एरर आलं तर तुम्ही कोड रन करू शकत नाही. इफ यू गेट द एरर्स यू कॅनॉट रन द कोड. आपलं कंपायलेशन एकदम सक्सेसफुल झाला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही कोणताही की प्रेस करा. चलो आपलं कंपायलेशन झालेलं आहे. कंपायलेशन झाले. आता बिंदास तुम्ही रन करा. बिंदास रन करा. रन करण्यासाठी रनवरती क्लिक करा आणि रन करा. आपलं दिसतं सगळ्यांना तुमचं आउटपुट वरती दिसतोय का सगळ्यांना आउटपुट. ठीक आहे. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी MSA. ठीक आहे. तर तुम्ही हे C++चा कोड वापरून तुम्हाला जे प्रिंट करायचं आहे ते तुम्ही प्रिंट करू शकता. समजलं का सगळ्यांना. समजलं का सगळ्यांना. ठीक आहे. आय होप सो हे क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे. आता एक्झिट कसं करायचं, फाईलवरती क्लिक करायचं. फाईलवरती क्लिक करून तुम्ही एक्झिट करू शकता. फाईलवरती क्लिक करून एक्झिट करा. डायरेक्टली मी आता क्लोज करतो. किंवा सेव्ह करू शकता तुम्ही. सेव्ह कसं करणार तुम्ही माहिती आहे का. हां, तुम्हाला फाईल सेव्ह करायचं असेल तर तुम्ही .cpp च्या नावाने सेव्ह करू शकता. ठीक आहे. चलो समजतं का सगळ्यांना. ठीक आहे. मी तुम्हाला हे एकदम तुम्हाला रन पण करून दाखवलं. ठीक आहे. तर C++ वरती मी तुम्हाला लाईव्ह रन करून दाखवलं. ठीक आहे. आता मी इथं फक्त IOStream लिहिले, पण conio.h लिहिलं तरी चालेल. conio.h कधी वापरतो, ज्यावेळेस आपल्याला कन्झिक्युटिव्ह एकानंतर एक कोड रन करायचा असेल पण conio.h वापरतो. ठीक आहे. समजतं सगळ्यांना बेसिक. आपण प्रत्येक लाईनचा ना अर्थ समजून घेऊ. हां, हे बघा लाईन 1. आता प्रत्येक लाईनचा अर्थ आपण समजून घेऊ. सिंपल स्ट्रक्चर तुम्हाला एक्झामवरती क्वेश्चन 3 मार्कासाठी असा येऊ शकतो. एक्सप्लेन द बेसिक स्ट्रक्चर ऑफ C++ कोड. तुम्ही एक एक्झाम्पल पण देऊ शकता आणि हे लाईन वाईज तुम्ही एक्सप्लेन करू शकता. सगळ्यात पहिल्या लाईन काय, IOStream.h वाईड मेन. मग लाईन 3, लाईन 5 मध्ये कर्ली ब्रेसेस ओपन, कर्ली ब्रेसेस क्लोज आणि लाईन 4 मध्ये तुमचा ॲक्च्युअल सी आउट आहे. ठीक आहे. प्रत्येक लाईनचं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेऊया. ठीक आहे. लाईन 1चा अर्थ काय बघा. लाईन 1 मध्ये काय होतं, IOStream.h. लाईन 1 मध्ये काय होतं, हा होता लाईन 1 मध्ये. ठीक आहे. याचा अर्थ काय, द फर्स्ट लाईन इन्क्लूड हेडर फाईल विच इज ऑल्सो नोन ॲज प्री प्रोसेसर डिरेक्टरी. आपण हे हॅश इन्क्लूडला काय म्हणतो, हे हॅश इन्क्लूडला आपण म्हणतो प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह. MCQ मध्ये विचारू शकतात. फाईल IOStream इज नोन ॲज इनपुट आउटपुट स्ट्रीम. आता हे IOStreamला आपण काय म्हणतो, इनपुट आउटपुट स्ट्रीम. इट इज नीडेड टू सपोर्ट ऑल बिल्डिंग फंक्शन्स लाईक सी आउट फॉर एक्झाम्पल. आता तुम्ही हे यूज केल्याने तुमचा काय फायदा आहे रे, यूज केल्याने तुमचा काय फायदा आहे, तुम्ही सी इन
आणि सी आउटचे फीचर्स तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, जर तुम्ही हे नाही दिलं तर तुम्ही या दोघांना यूज करू शकत नाही. समजलं का? आय होप सो सगळे नोट्स पण लिहित आहे. IOStream is the name of the file included in C++ स्टँडर्ड लायब्ररी. तुम्हाला आठवते का आपण ज्या वेळेस सेटअप इन्स्टॉल करत होतो, सेटअप इन्स्टॉल करताना ना ऑटोमॅटिकली स्टँडर्ड लायब्ररी पण इन्स्टॉल होतो. हे तुमच्या लोकल डिस्क सीमध्ये तुम्हाला दाखवू का मी? हे सगळं खूप कॉम्प्लिकेट होऊन जाईल. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, तुमचं लोकल डिस्क सीमध्ये एक स्टँडर्ड लायब्ररी फाईल असतो आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी याचा अर्थ वगैरे सगळं इन्स्टॉल्ड असतो. ठीक आहे, तर तुम्हाला हे डिफाईन करायची गरज नाही आहे. फक्त एवढं सांगा iostream.h. If iostream is included in angular brackets is known as standard header. या तर आपण याला iostreamला असं ब्रॅकेटमध्ये डिफाईन केलं तर त्याला आपण काय म्हणतो? स्टँडर्ड हेडर. ठीक आहे, वी कॉल इट ॲज अ स्टँडर्ड हेडर फाईल. सो दिस इज अ स्टँडर्ड हेडर फाईल. समजलं का सगळ्यांना? या लाईनचा अर्थ समजला का? हॅश इन्क्लूडला काय म्हणतो रे? की प्रोसेसर डिरेक्टिव्ह. ठीक आहे, अँग्युलर ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण काय लिहितो? स्टँडर्ड हेडर फाईल. ठीक आहे, लाईन 2चा अर्थ काय आपण समजून घेऊ. लाईन 2 मध्ये काय होतं? आपला मेन फंक्शन होता वाईड मेन. लाईन 2 मध्ये काय होता? आपला वाईड मेन होता. ठीक आहे, सो लाईन 2 हॅज द वाईड मेन. ठीक आहे, वाईड मेन. सो वाईड मेन इज द मेन फंक्शन इन द C++ प्रोग्राम. आता वाईड मेन म्हणजे काय आहे? वाईड मेन मध्ये आपल्याकडे हा मेन फंक्शन आहे. ठीक आहे, देअर कॅन बी ओनली वन मेन फंक्शन. हे बघा, इन एव्हरी C++ प्रोग्राम इन्क्लूड्स ओनली वन अँड ओनली मेन फंक्शन. प्रत्येक C++ कोडमध्ये देअर कॅन बी ओनली वन मेन फंक्शन. फक्त एकच मेन फंक्शन असू शकतो. हा मेंबर फंक्शन भरपूर असतात. लक्षात घ्या, C++ मध्ये मेंबर फंक्शन भरपूर असतात पण मेन फंक्शन तुमचा एकच असतो. वाईड मीन्स देअर इज नो रिटर्न टाईप इन C++. हा वाईडचा अर्थ काय असतो? देअर इज नो रिटर्न टाईप इन C++. अँड मेन इज द नेम ऑफ द फंक्शन विच कॅनॉट बी चेंज. हा हे मेन तुम्ही चेंज करू शकत नाही. हा मेनच असतात. आणि हे वाईड म्हणजे काय असतो? नो रिटर्न टाईप. ॲक्च्युअलमध्ये काही रिटर्न करत नाही आपल्याला असं. ठीक आहे, चलो आता लाईन 3 आणि लाईन 5 मध्ये काय होतं रे? लाईन 3 आणि लाईन 5 मध्ये काय होतं? कर्ली ब्रेसेस ओपन होत होता आणि कर्ली ब्रेसेस क्लोज होत होता. कर्ली ब्रेस ओपनिंग, कर्ली ब्रेस क्लोजिंग का अर्थ काय असतो? फ्रॉम ओपनिंग टू क्लोजिंग ब्रॅकेट कंटेन्स ॲक्च्युअल प्रोग्राम. तुमचा ॲक्च्युअल प्रोग्राम ना याच्या आतमध्ये असतो. तुमचा ॲक्च्युअल कोडिंग, तुमचा ॲक्च्युअल C++ कोड, तुमचा ॲक्च्युअल C++ कोड ना या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये असतात. समजलं का? ओपनिंग दिस ओपनिंग म्हणजे हे ओपनिंग ब्रॅकेट इज युज्ड जस्ट आफ्टर द वाईड मेन फंक्शन अँड क्लोजिंग ब्रॅकेट इज युज्ड ॲट द एंड ऑफ द प्रोग्राम. मेन फंक्शन सुरू झाल्यानंतर आपल्या कर्ली ब्रेसेस ओपन होतो आणि आपला पूर्ण कोडिंग कंप्लीट झाल्यानंतर आपल्या कर्ली ब्रेसेस हा क्लोज होतो. समजलं का? ठीक आहे, लाईन 4 वरती काय होता? लाईन 4 वरती सी आउट. ठीक आहे, द लाईन कंटेन्स सी आउट विच मीन्स आउटपुट ऑफ द स्क्रीन. सी आउटचा अर्थ काय असतो? हे आपला सी आउटमध्ये तुम्ही जे डबल कोट्समध्ये लिहिता ना, सी आउटमध्ये तुम्ही जे डबल कोट्समध्ये लिहिता तुमच्या आउटपुटच्या स्क्रीनवर ॲज इट इज प्रिंट होतो. काय होतो? तुमच्या आउटपुटच्या स्क्रीनवरती ॲज इट इज प्रिंट होतो. C out will be in lower case only and meaning of C out is stored in standard C++. C out ना तुम्ही असं कधी कॅपिटलमध्ये देऊ नका. C out असं कधी कॅपिटलमध्ये दिलं तर हे रन होणार नाही. तुम्हाला सिंटॅक्स एरर भेटणार. तुम्हाला एरर भेटणार. तुम्हाला रन होणार नाही कारण स्टँडर्ड C++ लायब्ररी फाईलमध्ये हे आपण असं स्मॉलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, समजते का रे? ठीक आहे, या ऑपरेटरला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो इन्सर्शन ऑपरेटर. हे दिसतं का तुम्हाला? याला आपण काय म्हणतो? इन्सर्शन ऑपरेटर. इन्सर्शन ऑपरेटरने आपण आपल्या आउटपुटच्या स्क्रीनवरती काहीतरी प्रिंटिंग करू शकतो. ठीक आहे, दिस हेल्प्स टू पुट द कंटेंट ऑन द स्क्रीन फॉर आउटपुट. डेटा इन्क्लुडेड इन द डबल कोट्स इज डिस्प्लेड ऑन द स्क्रीन. वेलकम टू C++ विल गेट डिस्प्लेड ऑन द स्क्रीन. तुम्ही आता इथं तर वेलकम टू C++ लिहिले पण आपण काय केलं होतं? मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी लिहिलं होतं. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी मी डबल कोट्समध्ये लिहिलं होतं. बरोबर, आता डबल कोट्सच्या आतमध्ये आपण जे काय लिहितो दॅट विल बी डिस्प्लेड सेम इन द आउटपुट. सेमिकोलन मीन्स एंड ऑफ समथिंग. आता प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही कोणताही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, तुम्ही C++ घ्या, सी घ्या, तुम्ही जावा घ्या, तुम्ही जावास्क्रिप्ट घ्या, त्याच्यानंतर तुम्ही पायथन घ्या, तुम्ही C# घ्या, तुम्ही रुबी घ्या, तुम्ही अँग्युलर JS घ्या, तुम्ही बूटस्ट्रॅप घ्या, कोणताही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या. प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ना सेमिकोलन म्हणजे एंड ऑफ स्टेटमेंट असतो. ठीक आहे, तसंच आपला C++ मध्ये पण सेमिकोलनचा अर्थ काय असतो? एंड ऑफ स्टेटमेंट. समजलं? तुम्ही एक जरी तुम्ही सेमिकोलन मिस केलं तर तुमचं आउटपुट रन होणार नाही. तुम्हाला एरर भेटणार. कंपाईल करताना तुम्हाला एरर भेटणार आणि तुमचं कंपायलेशन झालं नाही तर तुमचं कोड रन होणार नाही. ठीक आहे, हाऊ टू सेव्ह द फाईल? तुम्ही फक्त फाईलवरती क्लिक करा, सेव्ह ॲजवरती क्लिक करा, तुम्ही त्याला एक फाईल नेम द्या, .cpp ने सेव्ह करा. तुम्ही तुमच्या फाईलला सेव्ह करू शकता. सेव्ह केलं तर काय, नेक्स्ट टाइम परत कोडिंग करायची गरज नाही. तुम्हाला सेव्ह फाईल तुम्ही तुमच्या सेव्ह फाईलमधनं ओपन करू शकता फाईल्स. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइडला जाऊयात.
हां, आपण आता स्टार्ट करतोय डेटा टाइप्स इन C++. खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कंपल्सरी 4 मार्काला किंवा 3 मार्काला याच्यावरती कंपल्सरी विचारतील क्वेश्चन्स. सो इट्स अ IMP क्वेश्चन. हे इनफॅक्ट एवढं इम्पॉर्टंट आहे, तुमच्या 12च्या एक्झाममध्ये पण विचारतात माहिती आहे का. तुमच्या 12च्या बोर्ड एक्झाममध्ये पण हा क्वेश्चन आला, व्हॉट आर द डेटा टाइप्स इन C++. तर बेसिकली एक चार्ट असतो, ते चार्ट तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइडवरती जाऊयात. हे बघा, हा चार्ट तुम्हाला बेसिकली ड्रॉ करता आला पाहिजे. अरे टेन्शन घेऊ नका, तुम्हाला वाटत असेल अरे किती कॉम्प्लिकेटेड चार्ट आहे हा. फक्त तुम्ही लक्ष द्या, एक 10 मिनिटांमध्ये तुम्हाला हा चार्ट ना एकदम इझी करून देतो. बघा, डेटा टाइप्स. आता हे डेटा टाइप्स काय असतो ते तुम्हाला आधी सांगतो. बघा, आपण ज्यावेळेस इनपुट देतो, इनपुट आपण कोणत्या फॉर्ममध्ये देतोय, ते कम्प्युटरला समजलं पाहिजे. जसं की मी आज सांगतोय 12, याला मी म्हणतो इंटिजर. आताच मी हे सांगितलं 12.23. आता ह्याला मी इंटिजर नाही सांगणार. आता 12 आणि 12.23 सेम नाही आहे बरं का. आपण इनपुट कोणत्या फॉर्ममध्ये देतोय ते सांगावं लागेल. आता 12 झाला इंटिजर आणि 12.23 ज्यावेळेस त्याचा पॉईंट येतो त्याला आपण म्हणतो फ्लोट. कम्प्युटरला सांगितलं ना फ्लोट, तर कम्प्युटर समजून जातो की हा पॉईंट असणार आहे, पॉईंट नसणार आहे. असं का, आपण ज्यावेळेस एखादा इनपुट देतोय तर ते इनपुटचा फॉर्म आपल्याला मेन्शन करावा लागतो. जर इनपुटचा फॉर्म मेन्शन नाही केलं तर कम्प्युटरला ते इनपुट समजणार नाही आणि कम्प्युटर आपला आउटपुट रन करणार नाही. इनपुट देण्यासाठी आपण काय करतो, इनपुट एका फॉर्ममध्ये देण्यासाठी आपण वापरतो डेटा टाइप्स. सो बाय युझिंग डेटा टाइप्स वी कॅन गिव्ह अ स्टँडर्ड इनपुट. ठीक आहे, आता डेटा टाइप्स जे असतात ना ते 3 टाईपचे असतात. बिल्ड इन डेटा टाइप, युजर डिफाईन डेटा टाइप आणि डिराईव्ह डेटा टाइप. आता बिल्ड इनचा अर्थ काय असतो माहिती आहे का. बिल्ड इन डेटा टाइप म्हणजे आपल्याला म्हणजे ऑलरेडी ते C++ला माहिती आहे. ऑलरेडी C++ नोज दिस. सो यू नो नीड टू गिव्ह एनी एक्सप्लेनेशन टू C++ अबाउट दिस बिल्ड इन डेटा टाइप्स. म्हणजे बिल्ड इन आपण ज्यावेळेस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत होतो ना, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतानाच हे सगळे ऑटोमॅटिकली इन्स्टॉल झालेत. तर यांना डिफाईन करायची काही गरज नाही. पण युजर डिफाईन म्हणजे काय, आता हे तुमच्या C++ला माहीत नाही आहे तर तुम्हाला हे डिफाईन करावं लागेल. तुम्हाला क्लास 12मध्ये जे की खूप इम्पॉर्टंट आहे, एन्युमरेशन क्लास, युनियन स्ट्रक्चर, हे कम्प्युटरला माहीतच नाही काय असतं, तर तुम्हाला हे डिफाईन करावं लागतं. म्हणून आपण याला म्हणतो युजर डिफाईन. सो युजर इज गोइंग टू डिफाईन, सो इट इज कॉल्ड एज युजर डिफाईन. बिल्डिंग म्हणजे काय, ऑलरेडी द C++ नोज दिस. C++ला ना हे सगळं माहिती ऑलरेडी. ठीक आहे, तर हे सगळं डिफाईन करायची गरज नाही रे. आणि डिराइव्ड म्हणजे काय असतो, डिराइव्ड म्हणजे एका डेटा टाईपपासून दुसऱ्याला डिराईव्ह करणं. त्यालाच आपण म्हणतो डिराइव्ड डेटा टाईप. आता डिराइव्ड डेटा टाईपमध्ये कोण कोण येतो, ॲरे, पॉइंटर, फंक्शन, स्ट्रिंग एक्सेट्रा. हे पण तुम्हाला 12th सगळं आहे. ठीक आहे, समजतं सगळ्यांना. 2 मिनिटांमध्ये सगळ्यांनी पटकन एक चार्ट ड्रॉ करून काढायचा. पटकन सगळ्यांनी हे चार्ट ड्रॉ केला पाहिजे. ठीक आहे, चलो तर आता आपण एक एक करून डिस्कस करूयात. ठीक आहे, बिल्ड इन म्हणजे काय असतो, बिल्ड इन म्हणजे इंटिग्रल म्हणजे काय, फक्त इंटिजर. जसं की 10, 12, 13 याला आपण म्हणतो इंटिजर. ठीक आहे, इंटमध्ये पण 2 टाईपचे इंटिजर असतात, शॉर्ट इंट आणि लॉंग इंट. शॉर्ट इंट म्हणजे काय, 2. ठीक आहे, फक्त मी 2 दिलं तर जसे शॉर्ट इंटिजर. लॉंग इंटिजरमध्ये 2, 2, 2, 2, 3, 1, 4, 6. सो दिस इज लॉंग इंटिजर. समजलं का, शॉर्ट इंट आणि लॉंग इंट. त्याच्यानंतर असतो कॅरेक्टर म्हणजे काय, कोणताही सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. कॅरेक्टर म्हणजे टेक्स्ट. जसं की मी सांगितलं हॅलो. ठीक आहे, त्याच्यानंतर मी सांगितलं MSA. सो दीज ऑल आर द कॅरेक्टर्स. अच्छा, इज 12 अ कॅरेक्टर नाही, 12 इज अ इंटिजर. 12 कॅरेक्टर नाही. ठीक आहे, कोणताही टेक्स्ट आपण जे लिहितो ना, ठीक आहे, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. सो दिस इज अ कॅरेक्टर. बरोबर, कॅरेक्टर समजलं. त्याच्यानंतर बिल्डिंगमध्ये दुसरा टाईप येतो फ्लोटमध्ये तुम्हाला सांगितलं पॉईंटमध्ये असतो. जसं की मी सांगितलं 3.14. पण हा झाला फ्लोट. आता डबल काय, आपल्याकडे असा व्हॅल्यू असेल ना 3.123. आधी याला पण म्हणतो डबल. जर आपला डेसिमल खूप कॉम्प्लिकेटेड असेल तर त्याला आपण म्हणतो डबल, आणि एकदम सिम्पल असेल तर त्याला आपण म्हणतो फ्लोट. समजलं का, एक्झाम्पल सकट तुम्हाला सांगतो बघा. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो वॉइड काय, हा एक डेटा टाईप आहे. तुम्हाला माहिती असेल, आत्ताच आपण जस्ट डिस्कस केला. वॉइड मेन, बरोबर, मेन फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी आपण वॉइड हे लिहितो. सो वॉइड इज ऑल्सो अ बिल्ड इन डेटा टाईप. आता वॉइड काय असतं हे कुठं मेन्शन करायची गरज नाही आहे. ऑलरेडी कम्प्युटरला माहिती आहे, ऑलरेडी तुमच्या टर्बो C++ला माहिती आहे की वॉइडचा अर्थ काय असतो. दिस इज कॉल्ड एज बिल्ड इन डेटा टाईप. समजलं. त्याच्यानंतर युजर डिफाईनमध्ये काय, तर स्ट्रक्चर, युनियन, क्लास, एन्युमरेशन. आता तुम्हाला काहीच नाही आहे, फक्त क्लास हे तुम्हाला 12th डिस्कस करायचं आहे. डिराइव्डमध्ये काय, ॲरे, पॉइंटर, फंक्शन, स्ट्रिंग. पण सगळं फंक्शन तुम्हाला आता 11th आणि तुम्हाला ॲरे पण 11th आहे. बाकी सगळं तुम्हाला 12th. ठीक आहे, समजलं का, डिराइव्ड डेटा टाईप आणि बिल्ड इन, युजर डिफाईन. ठीक आहे, चलो तो आता हेच तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करता आलं पाहिजे.
हे क्वेश्चन एक्झाममध्ये 4 मार्काला विचारतात. आता ज्यांचे एक्झाम्स येत आहेत ऐकून घ्या, ज्यांचे एक्झाम्स येतात ऐकून घ्या. हा क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये 4 मार्काला विचारतात. क्वेश्चन कसं विचारतात, व्हॉट आर डेटा टाइप्स इन C++, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. व्हॉट आर डेटा टाइप्स इन C++, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. तर हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे. ठीक आहे, चलो. आता डेटा टाइप्स त्याचे साईज किती असतात, आता हे तुमच्या MCQ मध्ये वगैरे विचारू शकतात. ठीक आहे, आपण जे कॅरेक्टर डिफाईन करतो त्याला मेमरीमध्ये स्टोअर होण्यासाठी लागतो 1 बाईट. इंट और शॉर्ट इंटला लागतो 2 बाईट कारण त्याचा लेंथ 16 बीट असतो. लॉंग इंट त्याला लागतो 4 बाईट कारण त्याचा लेंथ 32 बीट असतो. फ्लोट त्याला लागतो बाईट 4 बाईट लागतात. म्हणजे मेमरीमध्ये एवढं स्पेस लागेल त्यांना स्टोअर होण्यासाठी. डबलला एवढं मेमरी स्पेस लागेल, लॉंग इंटिजरला एवढं स्पेस लागेल. बुल म्हणजे बुलियन व्हॅल्यूज म्हणजे फक्त 0 किंवा 1 असेल किंवा फॉल्स असेल, या व्हॅल्यूजला आपण म्हणतो बुलियन व्हॅल्यूजला मेमरीमध्ये स्टोअर होण्यासाठी फक्त 1 बाईट लागतो. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का रे? हे इम्पॉर्टंट आहे कारण एक्झाममध्ये तुम्हाला हे विचारतात, MCQ मध्ये शक्यतो MCQ मध्ये विचारतात. ठीक आहे, पटकन सगळ्यांनी आपल्या CS नोटबुकमध्ये हे व्यवस्थित चार्ट ड्रॉ करून घ्यायचं. पटकन सगळ्यांनी ड्रॉ करायचं. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही ड्रॉ करू शकता. आय होपचं सगळ्यांनी हे ड्रॉ करून घेतले. व्हेरिएबल्स अगेन व्हेरी IMP एक्झाममध्ये असणारच रे. आता जे कोणते एक्झाम्स आहेत ना तुमचे, प्रत्येक एक्झाममध्ये हा क्वेश्चन असतो, व्हेरिएबल्स काय. ठीक आहे, व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर एनी व्हॅल्यू. तुम्हाला इन शॉर्ट सांगू व्हेरिएबल काय. व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर एनी व्हॅल्यू. इट इज युज्ड टू स्टोअर द व्हॅल्यूज. आपण व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. ठीक आहे, इट इज यूज टू स्टोअर द व्हॅल्यूज. ठीक आहे, आपण आपल्या C++ मध्ये व्हॅल्यूला स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल्स वापरतो. समजा मला ॲडिशन करायचं आहे, तुम्हाला एक छोटंसं सिम्पल एक्झाम्पल सांगतो. ॲडिशन करायचं आहे तर 2 नंबरचं ॲडिशन करायचं आहे. आय वॉन्ट टू डू द ॲडिशन ऑफ 2 नंबर्स मला ॲडिशन करायचं तर मला ना व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी ना तुम्हाला आधी असं VAR लिहावं लागेल. VAR आता मला व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. ठीक आहे, मी 2 नंबरचं ॲडिशन करण्यासाठी ना 3 व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. व्हेरिएबल A, व्हेरिएबल B, व्हेरिएबल C झालं डिक्लेरेशन. आणि व्हेरिएबल कधी पण तुम्हाला लेटर्सच घ्यावं लागेल, कधी तुम्ही तर नंबर घेऊ शकत नाही. आता मी A मध्ये स्टोअर केलं 10, आता मी B मध्ये स्टोअर केलं 20. दिसतंय व्हेरिएबलमध्ये काय करतोय आपण, व्हॅल्यू स्टोअर करतोय. समजलं का? A मध्ये स्टोअर होतोय 10, B मध्ये स्टोअर होतोय 20, C मध्ये स्टोअर होतोय त्यांचा रिझल्ट, दॅट इज A + B. समजलं का? असं आपण 2 नंबरचं ॲडिशन करू शकतो. असं आपण 2 नंबर्सच्या मध्ये ॲडिशन करू शकतो. ठीक आहे, तर व्हेरिएबल ABC हे आपण डिक्लेअर केलं आणि इकडे आपण त्याला डिफाईन केलं. A मध्ये 10 स्टोअर होणार, B मध्ये 20 स्टोअर होणार आणि C मध्ये त्याचा रिझल्ट स्टोअर होणार. असं हे ॲडिशन व्हेरिएबल्स असल्यामुळं पॉसिबल झालं. समजा हे व्हेरिएबल्स नाही यूज केलं तर आपण हे ॲडिशन असं करू शकत नाही. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, तर डेफिनेशन वाचा. व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर द व्हॅल्यूज. व्हेरिएबल्स कॅन बी डिक्लेअर्ड एनीवेअर बिफोर दे आर यूज्ड. हा व्हेरिएबलला ना आधी डिक्लेअर करावं लागेल. डिक्लेअर केल्याशिवाय त्याला यूज करू शकत नाही. जसं मी तर सांगितलं व्हेरिएबल A, B, C. मी इथं ना व्हेरिएबल D वापरतोय, D मध्ये 20 स्टोअर करतोय. हे चुकीचं आहे. हे तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही का करू शकत नाही? कारण तुम्ही तर VAR कीवर्डच्या समोर इथं डिक्लेअर केलंय का? डिक्लेअर तर तुम्हाला डिक्लेअर करायला पाहिजे होतं. ठीक आहे, तुम्ही डिक्लेअर नाही केलं तर तुम्ही ते यूज पण करू शकत नाही. समजते का? ठीक आहे, व्हेरिएबल्स कॅन बी डिक्लेअर्ड एनीवेअर बिफोर दे आर यूज. सिंटॅक्स काय? आधी आपल्याला डेटा टाइप सांगावा लागतो. आता डेटा टाइप काय तुम्हाला माहीतच आहे. जसं की मला सांगायचं आहे 3.14, मला 3.14 व्हॅल्यू स्टोअर करायचं तर मी काय म्हणणार, फ्लोट VA, मी काय म्हणणार फ्लोट A इज इक्वल टू 3.14. याचा अर्थ काय? ह्याचा डेटा टाइप फ्लोट आहे आणि मी हे याला मध्ये स्टोअर करतो. समजलं का? ठीक आहे, एक्झाम्पल इंट A. आता Aच्या ठिकाणी कोणताही नंबर असू शकतो. इंट A इज इक्वल टू 10 असा असू शकतो. ठीक आहे, इंट काय डेटा टाइप. A काय व्हेरिएबल, फ्लोट डेटा टाइप, एक्स काय व्हेरिएबल. तुम्हाला कुठेही लेटर दिसले ना त्यात ते व्हेरिएबल असतो. ठीक आहे, इंट ABC. सो इंट इज अ डेटा टाइप अँड ABC इज अ व्हेरिएबल. आता आपल्या कोडिंगमध्ये आपण ABC मध्ये ना व्हॅल्यू स्टोअर करून ठेवू शकतो. अरे जसं तुमच्या घरी ते डब्बे असतात ना, डब्बेमध्ये आपण काहीतरी फूड आयटम स्टोअर करून ठेवू शकतो. तसं आपल्या प्रोग्रामिंगमध्ये असतात व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्समध्ये आपण असं व्हॅल्यू स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपण आपल्या कोडिंगमध्ये त्याला यूज करू शकतो.
समजते का? एक आयडिया लागतोय का व्हेरिएबल्स काय? ज्यांना नाही समजलं त्यांनी परत एकदा ऐकून घ्या. जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. रूल्स फॉर व्हेरिएबल डिक्लेरेशन. आता रूल्स काय आहे व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी? अ व्हॅलिड व्हेरिएबल कॅन कन्सिस्ट. आता हे पण एक्झाममध्ये विचारू शकतात, व्हॉट आर द रूल्स फॉर डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल. ठीक आहे, मी जे सांगतो सगळं लिहा बरं तुमच्या नोट्समध्ये, आणि तुमच्या पेपरमध्ये हे सगळं विचारतील. व्हॅलिड व्हेरिएबल नेम कन्सिस्ट ऑफ अल्फाबेट्स, डिजिट्स, अंडरस्कोर. हे तर एकतर अल्फाबेट्स असेल किंवा डिजिट्स असेल किंवा अंडरस्कोर असेल, दुसरं काही नसणार. इंट ए हा बरोबर आहे, इंट ए बी 1 चालेल, इंट ए बी अंडरस्कोर पण चालेल. ठीक आहे. वी कांट स्टार्ट व्हेरिएबल विथ अ डिजिट. हा तुम्ही ते डिजिटने स्टार्ट करू नका, डिजिट नंतर द्या, पण स्टार्टिंगला तुम्ही डिजिट देऊ शकत नाही. असं तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकत नाही. अपर केस अँड लोअर केस आर ट्रीटेड डिफरंटली. जर तुम्ही असं डिक्लेअर केलं इंट ए कॉमा बी कॉमा सी, मग तुम्ही त्याला डिफाईन करताना कॅपिटल ए दिलं, कॅपिटल ए मध्ये 10 स्टोअर केलं. तुम्ही डिक्लेअर करताना काय केलं, स्मॉल ए दिलं, पण त्याला डिफाईन करताना कॅपिटल ए दिलं. अरे काय सीन आहे, अप्पर केस आणि लोअर केसला सेपरेटली ट्रीट केला जातो. आहे हे ए, आता हे पण एच आहे आणि हे पण एच आहे, पण अप्पर केस आणि लोअर केसला, अप्पर केस म्हणजे कॅपिटल लेटर्स आणि लोअर केस म्हणजे स्मॉल लेटर्स. आपल्या टर्बो सी प्लस मध्ये अप्पर केस आणि लोअर केसला सेपरेटली ट्रीट केला जातो. तर तुम्ही इथं स्मॉल ए यूज केले तर तुम्हाला इथं पण स्मॉल एच यूज करावं लागेल तरच चालेल, नाहीतर चालणार नाही. समजलं का सगळ्यांना? व्हेरिएबल्सला तुम्ही दोन पद्धतीने डिक्लेअर करू शकता. व्हेरिएबल्सला आधी आपल्याला काय करावं लागेल, त्याला डिक्लेअर करावं लागेल, मग त्याला इनिशियलाइज करावं लागेल किंवा डिफाईन करावं लागेल. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही व्हेरिएबलला डिक्लेअर करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला इनिशियलाइज करू शकत नाही. जसं की इथं मी सांगितलं, व्हेरिएबल्स आर जस्ट डिक्लेअर्ड विदाउट एनी व्हॅल्यू. डिक्लेअर करायचं व्हॅल्यू शिवाय, नंतर आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड करू शकतो. जसं की आपण डेटा टाईप लिहितो आणि व्हेरिएबलचं नाव लिहितो. इथं बघा एक्झाम्पल, इंट ए फ्लोट ए कॉमा बी. याचा तुम्हाला मी एक कोड पण रन करून दाखवणार आहे, टेन्शन घेऊ नका. मग त्याच्यानंतर आपण त्याला इनिशियलाइज करतो. एकदा तुम्ही त्याला डिफाईन केलं मग त्याला इनिशियलाइज करतो. अरे बघा, तुम्ही सोपं करून सांगतो. व्हेरिएबल ए कॉमा बी कॉमा सी याला आपण म्हणतो व्हेरिएबल डिक्लेअर करणं. इनिशियलाइज करणं म्हणजे काय, त्यांच्यामध्ये व्हॅल्यू भरणं. एमध्ये मी 10 भरलं, बी मध्ये मी 20 स्टोअर केलं आणि सी मध्ये मी त्यांचं ॲडिशन केलं. कॅन आय यूज व्हेरिएबल डी? व्हेरिएबल डी मी यूज करू शकतो का? नाही, कारण आपण ते डिक्लेअर केलं नाही ना. जोपर्यंत तुम्ही डिक्लेअर करत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही इनिशियलाइज करू शकत नाही. समजलं का सगळ्यांना? आणि आपण डिक्लेअर कुठं करतो? व्हेरिएबल कीवर्डच्या समोर. ठीक आहे. आता आपण एक नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू, कॉन्स्टंट इन सी प्लस प्लस. आता कॉन्स्टंट इन सी प्लस प्लस सुरू करायच्या आधी एक कोड आपण रन करू. क्वेश्चन लिहा सगळ्यांनी, हे क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये विचारू शकतात. आता आपण क्वेश्चन लिहू आणि कोडिंग आपण तिकडे टर्बो सी प्लस वरती करू. ठीक आहे. क्वेश्चन काय, राईट अ सी प्लस प्लस कोड, राईट अ सी प्लस प्लस कोड टू परफॉर्म addition of two numbers. Write a C++ code to perform addition of two numbers. म्हणजे आपल्याला दोन नंबर्स यांचं ॲडिशन परफॉर्म करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला कोडिंग लिहायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं रे, टर्बो सी प्लस प्लस ओपन करायचं आहे. ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे, तुम्हाला सांगितलं मी कसं इन्स्टॉल करायचं. बरोबर. चला टर्बो सी प्लस प्लस ओपन करूयात, स्टार्ट करूयात. स्टार्ट झाल्यानंतर काय करायचं, फाईलवरती क्लिक करायचं आणि न्यू करायचं. फुल स्क्रीन करायचं असेल तर इथं तुम्ही फुल स्क्रीन पण करू शकता. ठीक आहे, तुमची मर्जी. फुल स्क्रीन करायचं तर फुल स्क्रीन करा, हाफ स्क्रीन करायचं तर हाफ स्क्रीन करा, युअर विश. मला तर फुल स्क्रीन आवडतं, तुम्हाला तर कसं आवडते बघा. ठीक आहे. चलो, हॅश इन्क्लूड iostream.h. आता याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, मी परत आता सांगणार नाही. हॅश इन्क्लूड, हो हो हो, हॅश इन्क्लूड conio.h, console input.h. याचा पण अर्थ तुम्हाला माहिती आहे. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मेन फंक्शन डिफाईन करू, void main. ठीक आहे. कारण मेन फंक्शनच्या नंतरच आपलं ॲक्च्युअल कोडिंग सुरू होतो. आधी मेन फंक्शन सुरू व्हायच्या आधी क्लिअर स्क्रीन, CLR SCR पॅरेंथेसिस सेमिकोलन. ठीक आहे, लक्षात ठेवा, पॅरेंथेसिस सेमिकोलन. आपल्याला काय करायचं, दोन नंबरचं ॲडिशन करायचं. ठीक आहे. तर आपण युजरला आधी सांगू, आपण युजरला आधी एक मेसेज डिस्प्ले करू, युजरच्या स्क्रीनवरती एक मेसेज डिस्प्ले करू आणि युजरला सांगू की एंटर नंबर्स. ठीक आहे. युजरला मेसेज देण्याच्या
आधी आपल्याला ना व्हेरिएबल्स डिक्लेअर करावं लागेल. आपल्याला आधी काय करावं लागेल, आपल्याला आधी व्हेरिएबल्स डिक्लेअर करावं लागेल. चला व्हेरिएबल्स डिक्लेअर कसं करतो आताच सांगितलं. आधी आपण डेटा टाईप लिहू. इंट ए कॉमा बी कॉमा सी. व्हेरिएबल्सचे रूल्स पण तुम्हाला माहिती आहे. व्हेरिएबल्स कॅनॉट बी अ नंबर. हां, आता आपण युजरच्या स्क्रीनवरती एक मेसेज टाकू. सी आउट. युजरला सांगू एंटर द फर्स्ट नंबर. आता ॲडिशन करण्यासाठी आपल्याला 2 नंबर लागतील बरोबर. तर युजरकडनं आपण एक नंबर घेऊ, त्याला आपण ए मध्ये स्टोअर करू. युजरकडनं सेकंड नंबर घेऊ, त्याला बी मध्ये स्टोअर करू. मग त्याचं ॲडिशन करून युजरला आपण रिझल्ट डिस्प्ले करू. एंटर फर्स्ट नंबर. तर युजरला एक मेसेज जाईल एंटर फर्स्ट नंबर. मग युजर हे मेसेज रीड केल्यानंतर युजर शांत बसणार का? नाही. युजर एक इनपुट देणार. आता इनपुट घ्यायचे आपल्याला. इनपुट घेण्यासाठी काय करतो? सी इन. समजते का? सी इन. हे बघा, युजरला आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी सी आउट. आता सी आउट एंटर द फर्स्ट नंबर हे युजरच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होणार. मग युजर काहीतरी नंबर देणार ना, ते आपल्याला इनपुट घ्यावं लागेल. इनपुट कोणत्या व्हेरिएबलमध्ये घेऊ? ए मध्ये घेऊ. एला डबल कोट्समध्ये टाकू नका बरं का, मध्ये घेऊ. सेमीकोलन एंटर. फर्स्ट नंबर आता अल्टिमेटली कुठं स्टोअर होणार? तुमच्या ए मध्ये. ए मध्ये तुमचा पहिला नंबर स्टोअर होईल. आता जसं आपण फर्स्ट नंबर घेतला तसं आपण सेकंड नंबर पण घेऊ. तुम्ही सांगा आता सेकंड नंबर करण्यासाठी काय करावं लागेल? परत व्हेरी गुड, सी आउट परत लिहावं लागेल. एंटर सेकंड नंबर. एंटर सेकंड नंबर. ठीक आहे, सेमीकोलन द्या. आता युजर हे रीड केल्यानंतर युजर शांत बसणार का? नाही. युजर एक इनपुट देणार. तर इनपुट घेण्यासाठी सी इन आणि सेकंड नंबर आपण स्टोअर करू बी मध्ये, कारण ऑलरेडी आपण ए मध्ये पहिला नंबर स्टोअर केले. आता इथं आपण सेकंड नंबर स्टोअर करू. आता मला सांगा, ए मध्ये आपला पहिला नंबर आहे, बी मध्ये आपला दुसरा नंबर आहे. तर आपल्याला याचं ॲडिशन करायचं. तर काय करा? सीचा वापर करा. सी इज इक्वल टू ए प्लस बी करा. सी इज इक्वल टू ए प्लस बी करा. सी मध्ये तुमचा रिझल्ट स्टोअर होईल. सी मध्ये तुमचा रिझल्ट स्टोअर होईल. झालं आपलं ॲडिशन झालं. आता फक्त आपल्याला रिझल्ट डिस्प्ले करायचं आहे. रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी परत काय करावं लागेल? सी आउट. आपण युजरला सांगू ॲडिशन इज. काय सांगू? ॲडिशन इज. ॲडिशन इज सांगितल्यानंतर एक स्पेस द्या, म्हणजे थोडं गॅप. मग त्याच्यानंतर तुमचा आन्सर प्रिंट होईल. आता आन्सर कोणाकडे? सी कडे. मग आपल्याला सी प्रिंट करावं लागेल. ठीक आहे, तर आपण फक्त सी करू. ठीक आहे, सीला डबल कोट्समध्ये टाकलं तर काय होईल माहिती आहे का? तुमचं आउटपुट असं येणार, ॲडिशन इज सी. अरे आपल्याला सीचा आतमधला व्हॅल्यू प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, तर फक्त एवढं द्या तुम्ही. ठीक आहे, चालेल. आता तुम्हाला गेट सी एस द्यावं लागेल. तुम्हाला फंक्शन क्लोज करायच्या आधी गेट सी एस द्यावं लागेल आणि मग कर्ली ब्रेसेस क्लोज करावं लागेल. समजलं का कोड कसा केलं? आपण आधी काय केलं? मेन फंक्शन डिफाईन केलं, क्लिअर स्क्रीन केलं, पूर्ण आउटपुट क्लिअर केलं, व्हेरिएबल डिक्लेअर केलं. 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले, ए बी सी. आणि व्हेरिएबलचा डेटा टाईप काय असणार आहे? इंटिजर असणार आहे. आता इंटिजर काय तुम्हाला माहिती आहे? जे पॉईंटमध्ये नसणार, फक्त असं. ठीक आहे, ए मध्ये आपला पहिला नंबर असणार आहे, बी मध्ये आपला दुसरा नंबर असणार आहे आणि सी मध्ये आपला तिसरा नंबर असणार आहे. पण काय केलं? पहिला नंबर युजरकडनं घेतलं आपण. पहिलं नंबर युजरकडनं घेतलं आणि ते आपण ए मध्ये स्टोअर केलं. मग परत युजरला आपण मेसेज दिला की एंटर द सेकंड नंबर. मग युजरने सेकंड नंबर एंटर केला तर ते बी मध्ये स्टोअर झालं. आपण त्यांचं ॲडिशन करण्यासाठी सी इज इक्वल टू ए प्लस बी केलं. सी इज इक्वल टू ए प्लस बी. ए आणि बीचं ॲडिशन झालं आणि त्यांचा रिझल्ट कुठं स्टोअर झाला? सी मध्ये स्टोअर झाला. मग आपण आता आउटपुट डिस्प्ले करतो. सी आउट ॲडिशन इज हे ॲज इट इज प्रिंट होणार आणि सीचा आतमधला व्हॅल्यू प्रिंट होणार. तर आधी कंपाईल करून घेऊ. डायरेक्टली कोड रन करू शकत नाही, आधी कंपाईल करावं लागेल. हे बघा, सक्सेस. कंपाईल तुमचा सक्सेस झाला पाहिजे. ठीक आहे, कंपाईल तुमचं सक्सेस झालं नाही तर तुम्ही आउटपुट रन करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही आता कोणताही की प्रेस करा, रनवरती क्लिक करा आणि रन करा. तुम्हाला इथं आउटपुट दिसतोय का? तुम्हाला एंटर फर्स्ट नंबर. ठीक आहे, तर आपण इथे एक फर्स्ट नंबर एंटर करू. आपल्याला ॲडिशन करायचं आहे, 2 नंबरचं ॲडिशन करायचं. चला, मी फर्स्ट नंबर एंटर करतो 10. आता इथं बघा, इथं गॅप आला पाहिजे होता. तर नंबर आणि 10च्या मध्ये गॅप पाहिजे होता. ठीक आहे, आपण ते करू पुढं. 10 केलं एंटर. मग तुम्हाला एंटर बटन दाबावं लागेल. जसं तुम्ही एंटर बटन दाबताल हे 10 कुठं स्टोअर होणार? व्हेरिएबल ए मध्ये. समजलं का? जसं तुम्ही एंटर करताल, हां आता 10 स्टोअर झाला व्हेरिएबल ए मध्ये तुमच्या कोडिंगच्या बॅकएंडला. हे सगळं तुम्हाला आउटपुट स्क्रीनवरती दिसणार नाही. हे सगळं तुमच्या कोडिंगच्या बॅकएंडला होतोय. तुम्ही 10 टाईप केलं आणि जसं तुम्ही एंटर बटनवरती हिट केलं, सो युअर 10 हॅज बीन ऑलरेडी स्टोर्ड इन व्हेरिएबल ए. आता सेकंड नंबर आपण लिहू 20. सेकंड नंबर मी घेतला 20. आता 20 हिट करताच हा 20 कुठं स्टोअर होणार? बी मध्ये आणि यांचा ॲडिशन लगेच डिस्प्ले होणार. ॲडिशन इज 30. समजलं का सगळ्यांना? पहिला नंबर मी दिलं 10, सेकंड नंबर मी दिलं 20 आणि 10 कुठं स्टोअर होता? 10 कुठं स्टोअर होता? व्हेरिएबल ए मध्ये. 20 कुठं स्टोअर होता? व्हेरिएबल बी मध्ये. आणि सी काय केलं? सीने त्याचं ॲडिशन केलं आणि त्यांचा रिझल्ट स्टोअर केला आणि आपण सीला प्रिंट केलं. ठीक आहे, परत एंटर करा, यू विल कम टू युअर. समजलं का?
आता फक्त मी तुम्हाला क्वेश्चन चेंज करून दिलं. राईट अ C++ कोड टू परफॉर्म मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर. मी तुम्हाला कोड चेंज करून दिलं मल्टिप्लिकेशन. आता काय करायचं, मल्टिप्लिकेशन करण्यासाठी काय करायचं, फक्त इथं तुम्हाला ऑपरेटर चेंज करावं लागेल. फक्त तुम्ही काय करा, A+B केलं होतं ना, आता तुम्ही A*B करा. मल्टिप्लिकेशन म्हणजे स्टार. इथं तुम्ही काय केलं होतं, ॲडिशन लिहिलं होतं बरोबर. आता ॲडिशनच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिला, मल्टिप्लिकेशन. एवढंच चेंज करायचं, मल्टिप्लिकेशन. एक्झाममध्ये आता काही विचारू दे, तुम्ही त्याचा कोड करू शकता. ठीक आहे, कंपाईल करावं लागेल. कंपाईलचं शॉर्टकट की काय, कंपाईलचं शॉर्टकट मी शॉर्टकट Alt+F9 लिहून ठेवा कुठेतरी, Alt+F9 बरोबर. सक्सेस, कुठंच काय एरर नाही. रन करू, रनचं शॉर्टकट की काय, Ctrl+F9 आलं. एंटर द फर्स्ट नंबर. चला मी परत तेच मी काम करतो, यावेळेस नंबर घेतो 5 आणि सेकंड नंबर घेतो 2. सगळ्यांना माहिती 5 2 10. आपलं आउटपुट काय आला पाहिजे, 10. बघा, मल्टिप्लिकेशन इज 10. समजलं का, समजलं का. फक्त एका ऑपरेटरला चेंज करून आपण हे सगळं करू शकतो. ठीक आहे. आता समजा तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन आला, राईट अ C++ कोड टू परफॉर्म द डिव्हिजन ऑफ 2 नंबर्स. डिव्हिजन, तर काय करायचं, स्लॅश वापरायचं. ठीक आहे. आणि इथं तुम्ही काय लिहिणार, इथं तुम्ही काय लिहिणार, मल्टिप्लिकेशनच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार, डिव्हिजन. DIVI डिव्हिजन. ठीक आहे. परत कंपाईल करा, आधी कंपाईल केल्यानंतरच रन करायचं बरं का. पहिला नंबर एंटर करा 10, 10ला डिवाइड करा 2 ने, तर तुमचा आन्सर येतो 5. समजलं का तुम्हाला. ठीक आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन आला, राईट अ C++ कोड टू परफॉर्म द सबट्रॅक्शन बिटवीन 2 नंबर्स. ठीक आहे. तर काय करायचं, मायनस, डिव्हिजनच्या ठिकाणी काय लिहिणार, सबट्रॅक्शन. बघा, सगळे पॉसिबिलिटीज मी तुम्हाला करून दाखवते बरं का. सगळे पॉसिबिलिटीज आहे, असं एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात. सबट्रॅक्शन इज Alt+F9 कंपाईल, Ctrl+F9 रन. पहिला नंबर घ्या 25, दुसरा नंबर घ्या 10. याचं सबट्रॅक्शन झालं की तुम्हाला भेटणार 15. समजलं का. आता इथं सब का आलं, कारण इथं फक्त आपण SUB लिहिलं. आता फक्त इथं आपण SUB लिहिलं. समजलं का. ठीक आहे. लिहून घ्या बरं, सगळ्यांनी कोड लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, वाटलं तर लिहून घ्या. तुमचं कोड पण सेम असला पाहिजे. ठीक आहे. सो आता मी एक्झिट करतो. डायरेक्ट क्लोज करू शकता किंवा तुम्ही फाईलवर क्लिक करून पण क्लोज करू शकता. अजून एक टॉपिक आपण कंप्लीट करू या व्हिडिओ पार्ट 1 मध्ये, आणि मग आपण पुढचे पार्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. आता आपल्याला फक्त डिस्कस करायचं आहे कॉन्स्टंट इन C++. ठीक आहे. कॉन्स्टंटवरती पण एक्झामवरती क्वेश्चन विचारू शकतात. आता कॉन्स्टंट काय आहे मी तुम्हाला सांगतो बघा. कॉन्स्टंट बघा, कॉन्स्टंट आर डिक्लेअर्ड विथ कॉन्स्ट कीवर्ड. जसं व्हेरिएबल आपण कसं डिक्लेअर करतो, VAR, आणि व्हेरिएबल काय करतो, व्हॅल्यू स्टोअर करतो. व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर द व्हॅल्यू. व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी पूर्ण व्हेरिएबल असं लिहायची गरज नाही, फक्त VAR एवढं दिलं तरी चालेल. बरोबर. तसं कॉन्स्टंटला डिफाईन करण्यासाठी काय करावं लागेल, फक्त तुम्हाला कॉन्स्ट असं लिहावं लागेल. ठीक आहे. कॉन्स्ट असं लिहावं लागेल. कीवर्ड, आता कीवर्ड काय असतो, बेसिकली कीवर्ड्स आर फिक्स्ड इन C++. आता तुम्ही असं पूर्ण लिहिलं कॉन्स्टंट, तर C++ला समजणार नाही. जसं आहे तसंच तुम्हाला लिहावं लागेल. कीवर्ड्स आर नॉट अलाउड टू बी यूज एज व्हेरिएबल नेम. तुम्ही व्हेरिएबलचं नाव कीवर्ड्स यूज करू शकत नाही. एक्झाम्पल, तुम्ही हे इंट, फ्लोट, लॉंग, ऑटो, फ्रेंड, वॉइड हे सगळं तुम्ही यूज करू शकत नाही. ठीक आहे. रिपीट होईल मग. कॉन्स्टंट आर डिक्लेअर्ड अलॉंग विथ डेट टाईप. कॉन्स्टंट आर डिक्लेअर्ड अलॉंग विथ द डेटा टाईप, देअर नेम अँड अन असाइनमेंट ऑपरेटर टू असाइन द कॉन्स्टंट व्हॅल्यू. जसं की एक एक्झाम्पल बघू आपण. जसं की मी असं लिहिलं, जसं की मी आपण असं लिहिलं, कॉन्स्ट फ्लोट, मग त्याच्यानंतर डेटा टाईप, मग त्याच्यानंतर एक नाव, कॉन्स्टंटचं नाव द्यावं लागेल. नाव तुम्ही काही देऊ शकता बरं का. नाव तुम्ही काही देऊ शकता. मी असं लिहितो, पाय इज इक्वल टू 3.14. आता समजा पायचा व्हॅल्यू फिक्स झाला. आता पायचा व्हॅल्यू फिक्स झाला 3.14. तुम्ही पुढे जाऊन पायचा व्हॅल्यू चेंज केलं कोडिंगमध्ये तरी ते चेंज होणार नाही. कॉन्स्टंट म्हणजे काय, थ्रू आउट द कोड पायचा व्हॅल्यू, थ्रू आउट द कोड तुमचा पायचा व्हॅल्यू 3.14च राहणार. पुढे जाऊन काही करा, तुम्ही पुढे जाऊन काही करा, ते पायचा व्हॅल्यू चेंज होणार नाही. समजलं का सगळ्यांना. याला आपण म्हणतो कॉन्स्टंट इन C++. जास्त उपयोग होत नाही, पण तुमच्या आहे आता काय करायचं. ठीक आहे. इंटिजर कॉन्स्टंट असतो आपल्याकडे. इंटिजर कॉन्स्टंट म्हणजे काय बघा, तुम्हाला बाकीचं तुम्ही थेअरी वाचून काढा, तुम्हाला सांगतो एक्झाम्पल. इंटिजर कॉन्स्टंटमध्ये आपण फक्त डिक्लेअर करताना
इंटिजर देतो. इंटिजर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, नंबर. आता डिक्लेअर कसं करतो, सिंटॅक्स काय असतो, सिंटॅक्समध्ये फॉर्म्युला असं डिक्लेअर करतो आपण. कॉन्स्ट लिहितो, आधी कॉन्स्ट लिहितो, कॉन्स्ट लिहिल्यानंतर आपण लिहितो. पण मग कॉन्स्टंटचे नेम, आता कॉन्स्टंटचे नेम काही असू शकतो. मी तर दिलं एक्सच्या ठिकाणी मी तर ए पण देऊ शकतो, तुमची मर्जी. आणि मग आपण त्याचा व्हॅल्यू डिफाईन करतो. समजलं, याला पण म्हणतो इंटिजर कॉन्स्टंट. आता एक्सचा व्हॅल्यू 10 आहे. तुम्ही पुढे जाऊन कोडिंगमध्ये एक्सला तुम्ही काही करा, तुम्ही एक्सला काही करा, एक्सचा व्हॅल्यू 10च राहणार. एक्सचा व्हॅल्यू कधी चेंज होणार नाही, कारण तुम्ही ते कॉन्स्टंटमध्ये डिफाईन केलं, तुम्ही ते कॉन्स्टंटमध्ये डिफाईन केलं. तुम्ही पुढे कोडिंगमध्ये काही करा, एक्सचा व्हॅल्यू 10च राहणार. ठीक आहे, समजतंय कॉन्स्टंट काय. हे झालं तुमचं इंटिजर कॉन्स्टंट. त्याच्यानंतर आहे कॅरेक्टर कॉन्स्टंट. कॅरेक्टर कॉन्स्टंट आपण डिनोट करतो बाय बॅकस्लॅश कॅरेक्टर डिक्लेअर्ड विथ कॉन्स्टंट कीवर्ड अँड फिक्स्ड कॅरेक्टर व्हॅल्यू. हे तर आपला कॅरेक्टर जे असतो ना फिक्स्ड असतो. ठीक आहे, जसं की तुम्हाला कॉन्स्टंट हे लिहावं लागेल, कॅरेक्टर हे लिहावं लागेल, कॉन्स्टंटचं नाव द्यावं लागेल आणि एक व्हॅल्यू डिफाईन करावं लागेल. आता व्हॅल्यू कोणते कोणते फिक्स असतात, तुम्ही काही देऊ शकत नाही बरं का. हे बघा, तुम्हाला काय देऊ शकता, एवढंच देऊ शकता तुम्ही. बॅकस्लॅश कॅरेक्टर म्हणतो आपण त्याला, बॅकस्लॅश कॅरेक्टर्स देऊ शकतो आपण. ठीक आहे, जर तुम्ही सी आउट असं केलं, सी आउट तुम्ही तर असं लिहिलं, बॅकस्लॅश ए लिहिलं, तर काय होतं, प्रोड्युसेस अ अलर्ट सिग्नल. मग तुमच्या स्क्रीनवरती ना एक अलर्ट सिग्नल येऊन जातो. ठीक आहे, तुमच्या स्क्रीनवरती एक अलर्ट सिग्नल येतो. हे तुम्हाला माहिती पाहिजे, MCQ साठी इम्पॉर्टंट आहे आणि एक्झाममध्ये 3 मार्काला विचारू पण शकतात. समजतंय का तुम्हाला. कॅरेक्टर कॉन्स्टंटलाच आपण म्हणतो कॅरेक्टर एस्केप सिक्वेन्स. तुम्ही /B वापरलं तर तुमचा कर्सर एक स्पेस पुढे जातो. /F वापरलं तर तुम्ही नेक्स्ट पेजवरती जाताल. /N वापरलं तर तुमचं प्रिंटिंग न्यू लाईनवरती होतं, असं 1 2 3 4 असं होतं. नाहीतर असं होणार 1 2 3 4 असं प्रिंट होणार. तुम्ही /N वापरलं तर न्यू लाईनवरती असं प्रिंट होणार. ठीक आहे, समजलं का. /R म्हणजे प्रिंट्स द कॅरेज रिटर्न म्हणजे काय, तुम्ही कोणत्याही पेजवर असाल तर तुम्ही फर्स्ट लाईनला येऊ जाताल. फर्स्ट लाईन तुमचं कोडिंग किती मोठा असू दे तुमचं कोड, तुम्ही समजा लाईन 10वर आहे आणि लाईन 10वर तुम्हाला /R भेटलं तर यू इमिडिएटली विल कम टू द फर्स्ट लाईन. ठीक आहे, यू इमिडिएटली विल कम टू द फर्स्ट लाईन, दॅट इज कॉल्ड एज द कॅरेज रिटर्न. त्याच्यानंतर आहे /T काय करतो माहिती आहे का, इट प्रिंट्स अ हॉरिझॉन्टल टॅब म्हणजे काय, तुम्ही आता कोडिंग करताय, कोडिंगमध्ये समजा तुम्ही ए लिहिलं, तुम्ही युजली कीबोर्डचे टॅब प्रेस केल्यानंतर एवढं स्पेस लिव्ह होतं, मग त्याच्यानंतर पुढचा प्रिंटिंग होतो, बरोबर. तर तुम्ही /T दिलं तर तिथे एक हॉरिझॉन्टल टॅब क्रिएट होतो, हॉरिझॉन्टल स्पेस क्रिएट होतो. तर तुम्ही /V केल्यानंतर इथं व्हर्टिकल स्पेस क्रिएट होतो, मग त्याच्यानंतर ते कॅरेक्टर डिस्प्ले होतात. म्हणजे तुम्हाला स्पेस द्यायचा असेल, एका कॅरेक्टर आणि दुसऱ्या कॅरेक्टरच्या मध्ये स्पेस द्यायचा असेल तर तुम्ही /T देऊ शकता. हॉरिझॉन्टल स्पेस द्यायचा असेल /T, व्हर्टिकल स्पेस द्यायचा असेल /V. फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट पण असतो. आता 3.14 आपण कसं देतो, 3.14 आपण डबलमध्ये देतो. ठीक आहे, डबल, कारण फक्त असं 1.1 असेल तर त्याला फ्लोट म्हणतो, 3.14 असेल तर डबल. कॉन्स्ट कीवर्ड आहे, डबल त्याचा डेटा टाईप आहे. फ्लोट पण देऊ शकता, डबल पण देऊ शकता, काही प्रॉब्लेम. पाय त्याचं नाव आहे आणि 3.14 त्याचं व्हॅल्यू आहे. तुम्ही कोडिंगमध्ये पुढे जाऊन पायचं तुम्ही काही करा, त्याचं व्हॅल्यू चेंज होणार का, याचं व्हॅल्यू चेंज होणार नाही, कारण आपण ते कॉन्स्टंटमध्ये ठेवले. समजते का. ठीक आहे, स्ट्रिंग कॉन्स्टंट काय आहे, सिक्वेन्स ऑफ 2 or more कॅरेक्टर्स सराउंडेड बाय डबल कोट्स इज कॉल्ड एज स्ट्रिंग कॉन्स्टंट. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज ॲरे ऑफ कॅरेक्टर कॉन्स्टंट. आता ॲरे काय मी तुम्हाला सांगतो, आपण असं व्हेरिएबल लिहितो आणि व्हेरिएबलच्या आतमध्ये पास लिहितो. सो दिस इज द साईज ऑफ द व्हेरिएबल. साईज ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड एज द ॲरे. आता एका व्हेरिएबलमध्ये आपण अजून 5 एलिमेंट्स स्टोअर करू शकतो. जसं की तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 ABCDE हे सगळं आपण एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. त्यालाच आपण ॲरे म्हणतो. ठीक आहे, ॲरे इज यूज टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन वन सिंगल व्हेरिएबल. आतापर्यंत आपण काय डिस्कस केलं, ए मध्ये फक्त आपण 10 स्टोअर करू शकतो. पण ह्या ए मध्ये आपण काय स्टोअर केलं, ABCD पण पाच गोष्टी स्टोअर केल्या. कसं काय, बाय युझिंग अ ॲरे. ॲरेमध्ये आपण काय करू शकतो, एका सिंगल व्हेरिएबलमध्ये आपण मल्टिपल गोष्टी स्टोअर करू शकतो. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो स्ट्रिंग कॉन्स्टंट. तर मला वाटतं पार्ट 1 साठी एवढं सफिशियंट आहे. ठीक आहे, आपण एखादा अजून एक C++चा कोड बघू शकतो आणि आपला हे स्टॉप करू शकतो. हा क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये भरपूर कॉलेजच्या एक्झाममध्ये ना हा क्वेश्चन विचारतात बरं का. ते एक कोडिंग आपण करू आणि मग आत्ताचा हा व्हिडिओ आपण स्टॉप करू. राईट अ C++ कोड टू फाइंड द ॲव्हरेज ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे,
क्वेश्चन लिहून घ्या बरं. C++ कोड टू फाइंड ॲव्हरेज ऑफ टू नंबर्स. म्हणजे दोन नंबर आपण इनपुट करणार आणि दोन नंबर आपण युजरकडनं घेणार. हे दोन नंबर्स आपण इनपुट करू आणि त्या दोन्ही नंबरचा ॲव्हरेज आपण कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, दोन्ही नंबरचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करू. या टाईपचे कोड तुमच्या पेपरमध्ये विचारले गेले जातात. या टाईपचे कोड तुमच्या पेपरमध्ये विचारले, युनिट टेस्ट असो, तुमचं टर्म एक्झाम असो, तुम्ही बघा कॉलेजच्या एक्झाममध्ये या टाईपचे क्वेश्चन्स विचारतात. चलो काय करायचं, फाईल न्यू. ठीक आहे, आता तुम्हाला सोपं जाईल कोडिंग. बघा आता तुम्ही ऑलरेडी तुम्हाला एक आता आयडिया लागला आहे. ठीक आहे, आधी काय करतो, हॅश इन्क्लूड iostream.h. बरोबर. मग त्याच्यानंतर आपण काय करतो, हॅश इन्क्लूड conio.h. हे दोन हेडर फाईल असलेच पाहिजे बरं का. मग मेन फंक्शन सुरू करतो, वॉइड मेन. बरोबर. त्याच्यानंतर आपण ब्रेस ओपन करतो, क्लिअर स्क्रीन. हे इथपर्यंत तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे, इथं पॅरेंथेसिस असला, पॅरेंथेसिस नंतर सेमिकोलन. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ना ॲव्हरेज फाइंड करायचं आहे. तर ॲव्हरेज फाइंड करण्यासाठी ना आधी तुम्हाला ॲडिशन करावं लागेल आणि ॲडिशन केल्यानंतर त्याला डिवाइड बाय 2 करावं लागेल. दोन नंबरचा ॲव्हरेज फाइंड करायचा ना, तर तुम्ही त्या दोन नंबरचा आधी ॲडिशन करा आणि मग त्याच्यानंतर त्याला डिवाइड बाय 2 करा. समजलं का तुम्ही काय म्हणतोय. आपण ॲडिशन कसं करायचं ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, चलो. तर त्याच्यानंतर आपण वापरू इंट a, b, ठीक आहे, ए बीमध्ये आपलं नंबर स्टोअर असणार आहे आणि मी इथं सीच्या ठिकाणी ना मी इथं वापरतो सम. ठीक आहे ना, आपण सम पण वापरू शकतो. सम इज अ व्हेरिएबल. ठीक आहे, सम इज अ व्हेरिएबल, त्याच्यामध्ये ॲडिशन स्टोअर होणार. ठीक आहे, आता आपला ॲव्हरेज ज्यावेळेस फाइंड करतो ना त्यावेळेस ना आपला आन्सर पॉईंटमध्ये येणार. पॉईंट आपण डिवाइड करतो ना, डिवाइड बाय 2 करतो, तर आपला आन्सर पॉईंटमध्ये येतो. मग पॉईंटमध्ये येताना कोणता डेटा टाईप असला पाहिजे, फ्लोटमध्ये आपण काय ठेवू, अजून एक व्हेरिएबल ठेवू कॉल्ड ॲज AVG. शॉर्टमध्ये देतो ॲव्हरेज. ते समजते का. इनपुट आपण देऊ, इनपुट आपण कसं देऊ, इंटिजरमध्ये देऊ. आपलं ॲडिशन पण इंटिजरमध्ये होणार, पण आपण ज्यावेळेस डिवाइड करू ना, डिवाइड केल्यानंतर आपला आन्सर कशामध्ये येणार आहे, कॉमन सेन्स यार, पॉईंटमध्ये येणार. तर पॉईंटमध्ये इंट चालणार नाही. बरोबर, म्हणून आपण दिलं फ्लोट आणि फ्लोटमध्ये कोणता व्हेरिएबल असणार आहे, AVG. म्हणजे AVGमध्ये ॲव्हरेज असणार आहे. ठीक आहे, चला युजरकडनं पहिले नंबर घेऊ. काय करायचं, सी आउट. युजरला सांगा एंटर फर्स्ट नंबर. युजर काय करणार, फर्स्ट नंबर एंटर करणार. बरोबर. ठीक आहे, युजर फर्स्ट नंबर एंटर केल्यानंतर ते कुठंच गेला पाहिजे, ए मध्ये स्टोअर झाला पाहिजे. बरोबर, सी इन करणार. मग युजरला सांगायचं एंटर सेकंड नंबर. बरोबर, युजरला सांगणार एंटर सेकंड नंबर. मग युजर सेकंड नंबर जे एंटर करणार ते कुठं स्टोअर झाला पाहिजे, बी मध्ये. सी इनपुट घेणार, बी मध्ये स्टोअर झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन केल्यानंतर आपला रिझल्ट कुठं स्टोअर झाला पाहिजे, सममध्ये. आता तर तुम्ही सी वापरून चालणार का, हे तुम्ही सी वापरू शकता का, नाही वापरू शकत. कारण तुम्ही इकडे डिक्लेअर केलंय का रे, इकडे डिक्लेअर केलंय का, इंटमध्ये तुम्ही इकडे सी डिक्लेअर केलंय का, नाही. तुम्ही इकडे डिक्लेअर केलं तर तुम्ही इकडं त्याला इनिशियलाइज करू शकता. तुम्ही तर डिक्लेअरच केलं नाही तर तुम्ही तर इनिशियलाइज करू शकत नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला सम वापरावं लागेल. सम इज इक्वल टू A + B करावं लागेल. समजलं का. आता आपलं ॲडिशन झालं, आपलं ॲडिशन तर झालं. बरोबर, आपलं ॲडिशन तर झालं, पण आपल्याला ॲडिशन फाइंड करायचं होतं का ॲव्हरेज फाइंड करायचं होतं, ॲव्हरेज फाइंड करायचं होतं. ठीक आहे, तर याच्यानंतर मी याचा वापर करतो, AVGचा वापर करतो, AVG. आता मी काय वापर करतो, AVGचा वापर करतो. ठीक आहे, आता AVGचा वापर केलं तर तुम्ही पॉईंटमध्ये आन्सर स्टोअर करू शकता, नाहीतर स्टोअर करू शकत नाही. कारण आपण AVGला ऑलरेडी सांगितलं, AVG फ्लोटमध्ये असणार आहे. ठीक आहे, AVG इज इक्वल टू ॲव्हरेज फाइंड करायचं आहे. तुम्हीच सांगा मला ना, तुम्हीच सांगा ॲव्हरेज कसं फाइंड करणार तुम्ही. बरोबर, तर तुम्हाला काय करावं लागेल, टोटल डिवाइड बाय 2. आता टोटल कोणाकडे, तुमचं समकडे. समला डिवाइड बाय 2 करा. समला तुम्ही डिवाइड बाय 2 करा, सेमिकोलन द्या. चला, AVG मध्ये आपला फायनल आन्सर आहे. तर आपल्याला प्रिंट करायचं. प्रिंट करण्यासाठी काय करतो, सी आउट ॲव्हरेज ऑफ 2 नंबर्स. आपण इथे लिहू ॲव्हरेज ऑफ 2 नंबर्स इज. ठीक आहे, ॲव्हरेज ऑफ 2 नंबर्स इज. आणि याच्यानंतर आपला आन्सर प्रिंट झाला पाहिजे. आपला आन्सर कोणाकडे, AVG, व्हेरिएबल AVG कडे आपला आन्सर. बरोबर, तरी तुम्ही लिहितो AVG. बरोबर, आणि मग आपण इथं सेमिकोलन देऊयात. ठीक आहे, झालं. ठीक आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल, गेट CH करावं लागेल आणि मग तुम्हाला कर्ली ब्रेसेस क्लोज करावं लागेल. ठीक आहे, समजलं का तुम्हाला, समजलं का. अरे फ्लोट का दिलं रे, कारण आपला आन्सर पॉईंटमध्ये येणार आहे. बघा, तुम्हाला वाटलं असं दाखवतो.
कंपाईल, सक्सेस, काहीच एरर नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. आपण आता रन करूयात. एंटर फर्स्ट नंबर. तुम्ही एक फर्स्ट नंबर एंटर करा. फर्स्ट नंबर लेट्स तुम्हाला जे नंबर एंटर करायचं ते नंबर तुम्ही एंटर करू शकता. ठीक आहे, 10 एंटर करू शकता. ठीक आहे, 10 एंटर करा आणि मग सेकंड नंबर तुम्ही 20 एंटर करा. मग डायरेक्ट तुम्हाला भेटणार ॲव्हरेज. ॲव्हरेज 10 प्लस 20 30 येतो. 30. ठीक आहे, सम किती झाला 30. 30ला ज्यावेळेस तुम्ही 2ने डिवाइड करता त्याचा ॲव्हरेज येतो. मग 30 डिवाइड बाय 2 काय आहे? 30 डिवायडेड बाय 2. 30 डिवायडेड बाय 2 काय आहे? 15. बरोबर. तर तुम्हाला 15 आन्सर भेटला की नाही बघा. समजलं का काय कन्सेप्ट? ठीक आहे, आय होप सो सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर आहे. ठीक आहे, एंटर फर्स्ट नंबर, तर तुम्ही पहिला नंबर एंटर करा. एंटर सेकंड नंबर, दुसरा नंबर एंटर करा आणि त्याचा ॲव्हरेज काढण्यासाठी त्याचं ॲडिशन करा आणि मग त्याला 2ने डिवाइड करा. ठीक आहे, पटकन कोड लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळ्यांनी हे प्रॅक्टिस केलंच पाहिजे. एक्झाममध्ये लाईक असे क्वेश्चन्स विचारतात 5 मार्काला तुमच्या 11th स्टँडर्डच्या एक्झाममध्ये. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे, चलो. सो आय होप सो सगळ्यांनी हे कोड लिहून घेतला असेल. मी सेव्ह करत नाही तर तुम्ही तुमच्या लॅपटॉप पीसीवरती सेव्ह करत जा. ठीक आहे, तर आपण 2 क्वेश्चन्स पण कंप्लीट केलेत आज. ठीक आहे, आपण 2 क्वेश्चन्स पण कंप्लीट केलेले. समजलं का सगळ्यांना? हे फक्त पार्ट 1 आहे. पार्ट 2 मध्ये आपण ऑपरेटर कंप्लीट करू, म्हणजे आपला 50% चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल. ऑपरेटर्स इन C++ हा पण एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटर्स स्टार्ट करू. ठीक आहे, बाय, भेटू आपण पार्ट 2 मध्ये.